नमस्कार मंडळी. आज आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार, निवेदक, लेखक आणि अनुवादक मंजिरी धामणकर. मंजिरीला मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, बंगाली, इंग्रजी या भाषा अवगत आहेत. भज गोविंदम, आशना, कॉकटेल कार्निवल ही तिची पुस्तके, नको रे बाबा, पहिले पान ही नाटके, टागोरांच्या काही कविता आणि अनेक हिंदी, मराठी, उर्दू, संस्कृत, बंगाली गाणी याचे तिने अतिशय सुंदर भाषांतर केले आहे. तिच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया तिचा हा भाषांचा व्यासंग. नमस्कार मंजिरी. नमस्कार. लँग्वेज प्रोफेशनल्स या शो मध्ये तुझं स्वागत. धन्यवाद. तुझा हा सर्व लेखन, भाषांतर, चरपट मंजिरी हा सगळा प्रवास समजून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मीही सांगायला उत्सुक आहे. गुड. तर आपण सुरू करूया. हो. मंजिरी, तू होम सायन्सचं शिक्षण घेतलंस ना? हो. मग नंतर तू भाषा व्यवसाय म्हण किंवा भाषा प्रेमामुळे असेल, तू कशी काय वळलीस इकडे, किंवा कसं ठरवलंस म्हणजे की इकडे यायचं या दिशेने? खरं म्हणजे असं काही ठरवून मी आले नाहीये इकडे. म्हणजे असे लोक विचारतात ना की हा व्यवसाय तू का निवडलास, तर असं सांगता येईल की काही मोठ्या लोकांची कॉपी करून की त्या व्यवसायाने मला निवडलं, असंही कदाचित सांगता येईल. कारण होम सायन्सचं शिक्षण झालं, पण मला शाळेपासूनच भाषांची खूप आवड होती. आणि असं मला जाणवत होतं की भाषांचा, म्हणजे तेव्हा काही जाणवत नव्हतं, पण आता मागे बघताना असं जाणवतं की भाषांचा एक ऍप्टिट्यूड, फ्लेअर पण होता. तर तेव्हा म्हणजे शाळेमध्ये सुद्धा माझे निबंध, इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही भाषातले निबंध इतर वर्गांमध्ये सुद्धा काही काही वाचून दाखवले जायचे. अरे हा. मात्र बाकी गणित बिणित अशी माझा अगदी 36चा आकडा, पण भाषांबद्दल मला खूप प्रेम होतं. म्हणजे SSC ला तर आम्हाला त्यावेळेला, माझी 11वी SSC ची शेवटची बॅच 1975 साली, तर तेव्हा आम्हाला 8 विषयांपैकी, म्हणजे तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स जर का बरा असेल तर 8 विषय न घेता 7च विषय घेता यायचे. तर मी तेव्हा मग इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र सोडलं होतं आणि मग 4 भाषा होत्या SSC ला माझ्या, इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत, आणि 100 मार्काच्या सगळ्या. हा. तर म्हणजे मुळात मला भाषांची आवड होती. मग 12वी झाल्यानंतर काय करायचं, असं काही फार पुढे काय करिअर करायचं वगैरे असं काही फार ठरलेलं नव्हतं. पण मग गणित आवडत नाही म्हणून मग ते बाय एलिमिनेशन, खरं म्हणजे होम सायन्स असं होतं की त्याच्यात काही गणित बिणित नव्हतं म्हणून. आणि त्यावेळेस थोडं ना खरं करिअर काउन्सिलिंग वगैरे काही नव्हतं. मला असं वाटलं हा कोर्स छान आहे म्हणून मी तिकडे गेले. आणि भाषेचं म्हणजे काय, वाचन तर होतच चालू. आणि दुसरी गोष्ट तुला सांगते की शाळेमध्ये असताना मी जरी म्हटलं तुला की माझे निबंध वाचून दाखवले जायचे किंवा सगळ्या भाषा मला आवडायच्या, तरी सुद्धा मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही भाषा जशा मला अगदी सहजपणे यायच्या ना, तसं इंग्लिश लिखित खूप चांगलं होतं, व्याकरण वगैरे अगदी उत्तम होतं, पण बोलायची सवय नव्हती ना. कारण सगळं आजूबाजूला मराठीच वातावरण, सगळ्या मैत्रिणी मराठी, घरामध्ये सगळं मराठी, आणि त्यामुळे इंग्लिश बोलायची सवय नव्हती. पण मी जेव्हा होम सायन्सला गेले तेव्हा इंग्लिश मीडियम घेतलं आणि पहिले 6 महिने काहीही कळलं नाही. रोज असं वाटायचं कुठून या भानगडीत पडलो आपण, ते सरळ मराठी मीडियम घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण माझ्या मैत्रिणी ज्या होत्या, आमचा ग्रुप होता जो जमला, त्या सगळ्या इंग्लिश शाळेतल्या कॉन्व्हेंट मधल्या होत्या. तर त्यांना मी सांगितलं की म्हटलं माझ्याशी इंग्लिशमध्येच बोलायचं आणि मी तुमच्याशी इंग्लिशमध्येच बोलणार, माझ्या कितीही चुका झाल्या आणि तुम्ही हसा, पण त्या सुधारत मला इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्स पाहिजे. मला म्हणजे कसं विचार करून करून ती वाक्य अशी बनवायला लागायची डोक्यात आणि मग बोलायचं. मराठी हिंदीचं कसं बोलताना आपोआप शब्द सुचत जातात ना, तसं इंग्लिशचं आधी नव्हतं. पण मग झालं आणि मग 11वी पर्यंत वाचन अफाट होतं माझं, आजही आहे. पण मराठी आणि अगदी हिंदी सुद्धा, उपन्यास गुलशन नंदाचे किंवा हे सगळं मी वाचत होते. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर जी इंग्लिश वाचायला लागले, तिथून मग वाचनाची गोडी
म्हणजे इंग्लिश सुधारत गेलं. आणि आता तू भाषेतलीच आहेस, भाषा क्षेत्रातलीच आहेस, ट्रान्सलेटर आहेस, त्यामुळे तुला हे पक्क माहितीये की जोपर्यंत आपण त्या भाषेमध्येच विचार करत नाही बरोबर, तोपर्यंत ते शब्द आपोआप येत नाहीत आणि ते बोलणं किंवा लिहिणं सहज वाटत. हो, ते कायम एक ट्रान्सलेट केलेलं, भाषांतरित केलेलं वाटत राहतं. ते आपण एखादा विचार एका भाषेत केला आणि मग त्याचं भाषांतर करून तो लिहिला किंवा ते वाक्य बोललं तर ते वेगळं वाटतं. तुला माहितीच आहे. बरोबर, परिणामकारक होत नाही मग ते. होत नाही. ते असं अवघडलेलं काहीतरी भाषांतर किंवा अवघडलेलं वाटतं, सहज प्रवृत्ती वाटत नाही. बरोबर आहे. पण मंजिरी, तुझी मातृभाषा मराठी आहे, हो, तुझं प्रभुत्व मराठीवर आहे हे मी समजू शकते, पण तू बंगाली, उर्दू किंवा हिंदी या भाषांवर सुद्धा प्रभुत्व मिळवलेलं आहेस. तर हे कसं काय तू केलंस? म्हणजे त्याच्यासाठी मुद्दाम तू शिकलीस वेगळं का तू वाचनातूनच ते घडवलंस? वाचनातूनच झालं. आणि दुसरं म्हणजे काय माहितीये का की प्रभुत्व वगैरे हे शब्द खूप मोठे आहेत अगं. असं आपण क्लेम करू नये असं मला वाटतं की प्रभुत्व आहे, पण बऱ्यापैकी येतात असं म्हटलं तरी चालेल. मराठी तर तुला म्हटलं तसं वाचन खूप होतं आणि माझ्या आईवडिलांचे मी आभार मानते की मला त्यांनी मराठी शाळेत घातलं. ते इतकं उत्तम शिकवणं होतं ग. मी मॉडर्न हायस्कूलमध्ये होते. सगळ्या शिक्षिका इतक्या उत्तम होत्या की त्या वेळेला शिकवलेलं सगळं व्याकरण हे अजूनही माझ्या लक्षात आहे. म्हणजे आणि हिंदीचं तुला गंमत सांगते की लहानपणापासून मला, म्हणजे शाळेत असल्यापासून मला रेडिओ, विविध भारती आणि रेडिओ सिलोन ह्याचं भयंकर वेड होतं. आणि त्यातली गाणी ऐकून किंवा त्या निवेदकांचं बोलणं ऐकून आणि लता, आशा, रफी यांचे उच्चार ते असे भिनत गेले ना, तेच शिक्षण. म्हणजे मी हिंदीसाठी तर कुठेच काही म्हणजे जाऊन शिकले किंवा बंगाली तरी मी मुद्दाम क्लास लावून शिकले, कारण ती कुठे त्याची लिपी पण वेगळी आहे ना बंगालीची. हा, पण हे तर असं कुठे जाऊन शिकले नाही मी. आणि दुसरं तुला सांगते की हे जे सगळे मोठे मोठे गायक, लता, आशा, रफी, किशोर, आणि मुख्य पहिल्यापासून मी तुला म्हटलं तसं भाषेकडे माझा ओढा जास्ती होता. त्यामुळे गाणी ऐकताना सुद्धा संगीत तर भुरळ घालायचंच, त्याबद्दल वादच नाही, पण शब्दांकडे माझं खूप जास्त लक्ष असायचं. आणि पहिल्यापासूनच तुझी असेलच ती सवय की डिक्शनरीची पण गोडी पहिल्यापासून होती, किंवा सवय म्हणतो ती पहिल्यापासून होती. की बहुतेक वेळा असं होतं ना की आपल्याला वाचनात एखादा शब्द आला किंवा एखादा शब्द कानावर पडला तर त्या शब्दाचा नेमका अर्थ माहिती असतो तसं नाही, पण आपण संदर्भाने अर्थ लावतो आणि पुढे जातो. कोण ती डिक्शनरी उघडणार, कोण बघणार. पण मला पहिल्यापासून ती सवय होती, त्यामुळे हिंदी गाण्यांमधले सुद्धा काही शब्द कळले नाहीत. आणि तुला दुसरी गोष्ट सांगते की त्यावेळेला फक्त रेडिओच होता ना, बाकीचं काही दुसरं काही माध्यमच नव्हतं. आणि मला तर म्हणजे गाणी पाठ तर व्हायचीच लगेच, पण माझी सवय अशी होती की रेडिओच्या शेजारीच मला एक वही पेन्सिल मी ठेवलेली असायची. गाणं लागलं की ते उतरवून घ्यायचं पेन्सिलने, आधी ते रफ करून घ्यायचं आणि मग अशा माझ्या वयाच्या वया होत्या आणि मग ते चांगल्या अक्षरात वहीमध्ये लिहून ठेवायचं. मग त्या गाण्याच्या चित्रपट कुठला, गीतकार कुठले, संगीतकार कुठले, हा तेव्हा केलेला अभ्यास मला नंतर निवेदनामध्ये उपयोगी आला. तेव्हा काही माहिती नव्हतं की मी असलं काही करणार आहे, पण हा एक नकळत अभ्यास करायची एक सवय लागली. दुसरं म्हणजे संस्कृत होतं शाळेमध्ये, तुला म्हटलं तसं 100 मार्कांचं, आणि मला ती संस्कृत सुभाषित खूप आवडायची. खूपच आवडायची. म्हणजे मला तर असं वाटतं ना की आता मी थोडंसं सुभाषितांवर काम करायला हवं, कारण बऱ्याच लोकांना माहितीच नाही की तो किती मोठा ठेवा आहे. शेरो शायरी लोक ऐकतात, शेरो शायरीला दादही देतात, हा, पण संस्कृत सुभाषिताची समृद्धी जी आहे त्यामध्ये कसं असतं की एका ओळीमध्ये एक सिद्धांत किंवा एखादा नियम किंवा एखादं तत्व किंवा एखादं विधानच केलेलं असतं फक्त, आणि दुसऱ्या ओळीमध्ये लगेच ते उदाहरणांनी स्पष्ट केलेलं असतं. बरोबर. आणि केवळ त्या 2 ओळींमध्ये खरोखर इतकं ज्ञान सामावलेलं असतं किंवा इतकं शहाणपण सामावलेलं असतं. तुला उदाहरण सांगायचं झालं तर हे एक सुभाषित कदाचित किंवा पहिली ओळ तरी माहिती असते त्याची
अतिपरिचयात अवज्ञा, सतत गमनात अनादरो भवति. हा, म्हणजे फॅमिलिअरिटी ब्रीड्स कंटेंट, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. सतत कोणाच्या तरी घरी साथ राहिलं किंवा खूप अति परिचय झाला, अति जवळ गेलं कोणाचाही, की मग थोडा अपमान होण्याची, लोक त्या काही तुमचा फार मान ठेवतील असं नाही. तर त्याचं उदाहरण लगेच पुढच्या ओळीमध्ये बघ कसं आहे, की मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरु काष्ठम इंधन कुर्ते. म्हणजे मलय पर्वतावर सगळी चंदनाची झाडं आहेत तिथे. आता ती इतकी झाडं असल्यामुळे त्यांना काही त्याचं अप्रूप नाहीये, म्हणून मलय पर्वतावरची भिल्ल स्त्री चंदनाचं लाकूड हे रोजच्या जळणासाठी वापरते. म्हणजे किती लगेच उदाहरण देऊन. दुसरं आणखीन एक सुभाषित आहे, गौरवम प्राप्यते दानात न तू वित्तस्य संचयात. हा, हे एक तत्व किंवा हे एक नियम सांगितला किंवा हे एक रीत सांगितली समाजाची. गौरवम प्राप्यते दानात, म्हणजे गौरव हा कशाने प्राप्त होतो, तर दान केल्याने प्राप्त होतो. न तू वित्तस्य संचयात, धनाचा संचय केल्यामुळे गौरव मिळत नाही, तर दान केल्याने गौरव मिळतो. आणि लगेच त्याचं उदाहरण बघ कसं दिलंय, की स्थितीही उच्चैही, मी हे जरा संधी सोडवून सांगते हा. स्थितीही उच्चैही पयोदानाम पयोधीनाम अधस्थिती. म्हणजे पयोद म्हणजे पय म्हणजे पाणी देणारा कोण असतो, तर ढग. त्याची स्थिती कुठे असते, त्याचं स्थान कुठे असतं, उंचावर असतं. आणि पयोधी म्हणजे जलाचा साठा करणारा म्हणजे समुद्र. पयोधीना अधस्थिती म्हणजे देणारा नेहमी उच्च स्थानावर असतो आणि घेणारा नेहमी अधस्थिती. असं खूप शहाणपण ह्या सगळ्या सुभाषितांमध्ये साठवलेलं आहे. तर ही सुभाषितं पण मला लिहायची एक गोडी लागली होती. त्यामुळे गाण्यांच्या जशा वयाच्या वया होत्या, तशा सुभाषितांच्या सुद्धा माझ्या खूप वया होत्या. आणि सुभाषित लिहायचं, खाली त्याचा अर्थ लिहायचा. त्यामुळे ती तेव्हा शाळेमध्ये शिकलेली सुभाषितं, आता किती वर्ष झाली बघ तू मोज, माझं गणित कच्चं आहे, मी तुला सांगितलं शाळा सोडून किती वर्ष झाली मला ते, पण अजूनही मला त्यातली बरीचशी सुभाषितं पाठ आहे. हा, तर म्हणून हा एक भाषेचा अभ्यास किंवा भाषेची गोडी. त्याच्या तू म्हणालीस ना की कसं काय त्या येत गेल्या भाषा, तर अशा येत गेल्या. मग हिंदी तुला म्हटलं तसं गुलशन नंदाचे उपन्यास, त्या कादंबऱ्या वगैरे हिंदी वाचन पण बरंच होतं माझं, त्यामुळे तेही येत गेलं. आणि तुला म्हटलं तसं गाण्यातनं येत गेलं. आता तेव्हा कळत नव्हतं, पण ती जी गाणी होती सगळी जुनी हिंदी गाणी, त्यातले बरेचसे शब्द हे उर्दू होते. मजरूह, शकील यांनी सगळ्यांनी लिहिलेले जे शब्द होते ते उर्दू होते. ते तेव्हा कळत नव्हतं, ते हिंदीच वाटायचं. बरोबर. नंतर जसा आणखी थोडा गझल आणि याचा अभ्यास करत गेले, तेव्हा कळायला लागलं की हिंदी वेगळं आहे आणि उर्दू वेगळं आहे. आणि आपण आज जी हिंदी म्हणून भाषा बोलतो ती संस्कृत प्रचूर हिंदी, संस्कृतोद्भव हिंदी आणि उर्दू या दोन्हीचं मिश्रण आहे. कारण फिल्मी हिंदी आहे, म्हणजे सिनेमातनं जी आपण ऐकतो किंवा गाण्यातनं जी ऐकतो तीच आपली हिंदी आहे. अगदी काही भोपाळ किंवा कानपूरमध्ये वगैरे जशी अगदी शुद्ध हिंदी, अटलजींचं हिंदी, एकही उर्दू शब्द नाही सापडणार त्याच्यामध्ये. अगदी शुद्ध संस्कृत प्रचूर हिंदी. तसं नसतं आपलं. म्हणजे करायचं ठरवलं तर करता येतं, पण बोली भाषा जी आहे ती ह्या सगळ्या फिल्मी हिंदी मधून तयार झाली, मिश्रित आहे. हा, तर मग त्यामुळे तेव्हाचे ते शब्द माहिती होते. आणि नंतर मग गझल शेरोशायरीचा जरा पुन्हा जेव्हा जागरूकपणे त्याच्यात शिरत गेले, तेव्हा पुन्हा मग डिक्शनरी आणि ह्याच्या साह्याने कुठे जाऊन शिकले नाही मात्र, पण असंच स्वयं अध्ययन असं म्हटलंच तरी चालेल. आणि बंगाली मात्र बाकायदा शिकले, कारण बंगालीचा असं काही चान्सच नव्हता की, कारण आजूबाजूला कुठे नव्हतं ना बंगाली, शाळेत नव्हतं. मग टागोरांचं जे मी अनुवादित साहित्य वाचलं
त्यांनीच मी इतकी भारावून गेले की मी म्हटलं अनुवादित इतकं छान आहे. आता तू पण अनुवादक आहेस, तुला माहिती आहे आपण कितीही चांगला अनुवाद केला तरी सुद्धा मूळ जे असतं ना थोडं डायल्यूट होतच ते, नाही म्हटलं तरी. कारण आपण एक आपल्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी ते बघतो, लिहितो. आपण अगदी प्रामाणिक त्याच्याशी राहायचा 100% प्रयत्न करतो. पण जे मूळ असतं ते मूळच असतं, काही म्हटलं. तर म्हणून मी म्हटलं की नाही, मला हे मूळ बंगाली साहित्य वाचायचं. आणि दुसरं तुला गंमत सांगते की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट खूप तीव्रतेने हवी असते ना, ती बरोबर आपल्यापर्यंत येऊन पोचते बघ. हा अनुभव तुला आलाच असेल. म्हणजे इथे मला ना आता ओम शांती ओम मधला तो शेर अगदी आठवतोय की इस शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की, हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की. क्या बात. तर जितकी तीव्रतेने तुम्हाला, इतक्या तीव्रतेने जर का एखादी गोष्ट हवी असेल तर मग तो पुरी कायनात, सगळं विश्व ती गोष्ट तुमच्यापर्यंत आणण्यासाठी कामाला लागतं. तर असं माझ्या डोक्यात आलं. म्हटलं कोण शिकवेल आपल्याला बंगाली, कसं, काहीच माहिती नव्हतं. आणि बरोबर त्याच दिवशी माझ्या सासूबाईंची एक मैत्रीण त्या घरी आली आणि मग बोलता बोलता त्या सहज म्हणाल्या की हो, माझ्या भावाला काहीतरी भाषांबद्दलच बोलणं चालत होतं. माझ्या भावाला पण खूप भाषा येतात आणि तो आता बंगाली शिकतो. कुठे? तर म्हणे अपर्णा झा म्हणून आहेत, त्यांच्याकडे तो शिकतोय. म्हटलं मला लगेच द्या नंबर. त्यांनी लगेच भावाला फोन करून त्यांचा नंबर घेतला. मी लगेच अपर्णा दिदींना फोन केला. त्या खरं अपर्णा मेहेंदळे आधीच्या, त्यामुळे मराठीच आहेत आणि त्यांना पण मराठी, संस्कृत, बंगाली अशा अनेक भाषा आहेत. आणि मी लगेच त्यांना फोन केला. तर त्या म्हणाल्या की हो हो म्हणे, अगदी आता पुढच्या महिन्यापासूनच आपलं वर्ष सुरू होणार आहे, तर तू लगेच ऍडमिशन घे. म्हणजे ते इतकं जुळून आलं सगळं. तो पुरी कायनात चाहती थी की मैं बांगला सीखूं. तर असं मी गेले त्यांच्याकडे, मग शिकले. लिपी शिकण्यापासून तयारी होती ना. बरोबर. बाकीचं कसं असतं की आता रोमन लिपी आपल्याला आली की या सगळ्या तुम्ही जे जर्मन वगैरे भाषा येतात तुम्हाला, ते फक्त भाषा शिकायची असते, लिपी शिकायची नसते. किंवा मराठी, हिंदी, संस्कृत ह्याची लिपी देवनागरीच आहे. पण बंगालीची लिपी पण वेगळी होती, त्यामुळे ते शिकणं थोडं अवघड होतं. पण पुन्हा सांगते तुला की संस्कृतचा एक पाया चांगला असल्यामुळे बंगाली शिकणं तसं सोपं गेलं मला. पण बंगालीमध्ये खूपसे शब्द संस्कृत मधलेच अजूनही आहेत. मग लिपी शिकले, 1 वर्ष शिकले. पहिली परीक्षा पण दिली आणि थोडस आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगते, पण मी मग संबंध भारतात त्या परीक्षेत मी 3री आले. अरे वा. तर मग ते झाल्यानंतर मात्र मी दीदीना म्हटलं की मला आता परीक्षेसाठी नाही शिकायचं, मला आता लिहिता वाचता यायला लागलं. तर मग आठवड्यातनं एकदा, 10 दिवसातनं एकदा, जसं त्यांच्या माझ्या सोयीने आम्ही भेटून मग आता टागोर, बंकिमचंद्र, सत्यजित राय, शरदचंद्र असं वाचतो. पण म्हटलं माझा मूळ हेतू होता वाचण्याचा, पदव्या घेऊन आता कुठे मिरवायचं नाही मला. तर म्हणून ती अशी बंगाली. अरे वा, छान. मग मंजिरी, तू ह्या सगळ्या भाषा आवड म्हणून शिकलीस, पण मग भाषांतर करायचं हे कसं काय ठरवलंस? ते कधी डोक्यात आलं तुझ्या? ते सुद्धा ना फार ठरवून केलं असं नाही बरं का ललिता. पण मला ना भाषांशी खेळायला खूप आवडतं. ओके. हा, तर त्यामुळे असंच या भाषेतलं त्या भाषेत असं काहीतरी गमती जमती आल्या होत्या. पण अनेक वर्षांपूर्वी जेव्हा शेरो शायरी आणि गझलचं हे करायला, अनेक गझलच्या कार्यक्रमांचं निवेदन करायची मी. तर गिरीश अत्रे म्हणून माझा मित्र की जो गझल गायचा, तर आमची टीम होती, आम्ही खूप कार्यक्रम एकत्र केले. तर सहज एकदा तो म्हणाला की हे जे शेर आहे त्याचा आपण अर्थ सांगत बसतो गद्यामध्ये, पण तो म्हणाला की असं कवितेच्या ओळीतच त्याचं भाषांतर करता येते का बघ. ओके. तर म्हटलं नाही रे, अवघड आहे, ते कसं जमेल. बोलला नाही तो, पण ते माझ्या डोक्यात किडा मात्र शिरला तो. आणि मग पुन्हा मी तुला म्हटलं तसं, जशी मी आवडलेली सुभाषितं लिहून ठेवते, गाणी लिहून ठेवते, तसे आवडलेले शेरही पुष्कळ लिहून ठेवले होते. तर ती वही घेऊन एकदा बसले आणि अक्षरशः तुला सांगते की असं येत गेलं ते. क्या बात. आणि
इतकी मजा यायला लागली मला. असे खूप शेअर केले मग मी, आणि मग इतकं एक्साइट होऊन मी गिरीशला फोन केला. म्हटलं अरे हे जमतंय मला. तो अत्यंत शांतपणे म्हणाला, हो मला खात्री होतीच त्याची, म्हणूनच मी तुला सांगितलं ते. मग ते करता करता तशी मजा यायला लागली. मग असं वाटलं की ह्याचं एक पुस्तक होऊ शकेल, कारण तसे बरेच शेअर केले होते मी. आणि त्याची तुला थोडेसे उदाहरण देते, शेअर कसे केले. त्या गझल या शब्दावरूनच ह्याची व्याख्या सांगणाराच एक शेर आहे. गझल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफी. ओके. गजल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफी, जिगर का खून भी कुछ चाहिए असर के लिए. तर मग ह्याचं मराठी असं केलं की फक्त शब्दांची गुंफण पुरेशी नाही गझलसाठी. फक्त शब्दांची गुंफण पुरेशी नाही गझलसाठी, जीवन रसाची शिंपण हवी गझल काळजाला भिडण्यासाठी. वा. मग ते असं झालं आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे गुंफण शिंपण छान जमलंय हे. तर मग ते असं पुष्कळ होत गेलं. म्हणजे आता दुसरी गंमत अशी असते की हा शायरीचा अभ्यास करायला लागल्यानंतर असं जाणवतं की शायर असतो तो पूर्णपणे त्या कवी कल्पनेमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं असतं. बरोबर. हा, म्हणून अनेक वेळेला अतिशयोक्ती असते शायरीमध्ये. पण किती गंमत आहे बघ त्याच्यात. ही एक शेर आहे, आता नाजूक पण आपली प्रियतमा मेहबूबा नाजूक असावी असं सगळ्यांनाच वाटतं, पण ती किती नाजूक. तर हा शेर बघ, शायर म्हणतोय, क्या नजाकत है, क्या नजाकत है कि आरिज उनके नीले पड़ गए. आरिज म्हणजे गाल. क्या नजाकत है कि आरिज उनके नीले पड़ गए, हमने तो बोसा लिया था ख्वाब में तस्वीर का. म्हणजे तो सांगतोय की याचं मराठी शेर म्हणजे मराठी भाषांतर असं केलंय, किती नाजूक प्रिया माझी व्रण गाली उठली. ओके. हा, किती नाजूक प्रिया माझी व्रण गाली उठले, स्वप्नात जरी तिच्या तस्विरीचे चुंबन घेतले. ओके. इतकी नाजूक आहे की स्वप्नात तिच्या तस्विरीचं चुंबन घेतलं तर प्रत्यक्ष तिच्या गालावर मिळालं. क्या बात है. ते इतकी मजा येत गेली करता करता ते. आणि आणखीन एक शेर इतका सुंदर, म्हणजे काय ते त्यांची कल्पना, म्हणजे कवी कल्पना बघ. तो तिला म्हणतोय, पोछो ना अरक रुखसारों से. अरक म्हणजे घाम, रुखसार म्हणजे गाल. तिचा चेहरा घामाने डवरलाय. हा, तर शायर तिला म्हणतोय, पोछो ना अरक रुखसारों से, रंगीन ये हुस्न को बढ़ने दो. ओके. पोछो न अरक रुखसारों से, रंगीन ये हुस्न को बढ़ने दो, कहते हैं कि शबनम के कतरे फूलों को निखारा करते हैं. तो म्हणतोय तिला की पुसू नको स्वेद बिंदू. आता पुन्हा हा संस्कृत शब्द आला, कारण घाम पुसू नको असं म्हटलं ना की मराठीमध्ये ते छान नाही वाटत. तर म्हणून मग संस्कृतचा आश्रय घ्यायचा. पुसू नको स्वेद बिंदू, लावण्य आणखी फुलू दे, गुलाब पाकळीवरचं दव नजरेने मला पिऊ. क्या बात. मला वाटतं म्हणजे तू जेव्हा म्हणतेस ना की ते आपोआप तुला सुचत गेलं किंवा आलं, तर मला वाटतं हे जे तू लहानपणापासूनची तुझी सवय आहे ना, तर त्या सगळ्याचा तो जो एक्सपिरियन्स आहे तो आय थिंक त्याचा परिपाक उपयोगी पडला सगळं. 100%. कारण जोपर्यंत इथे तुमच्या काय म्हणायचं, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये कम्प्युटरच्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला, हार्ड डिस्क मध्ये का काय तुमच्या मेमरीमध्ये जात नाही, तोपर्यंत ते बाहेर येणार कुठं ना. ते काय असं साक्षात्कार होत नाही. हे तरी तुमच्या ह्याच्यामध्ये ते असतं साठवलेलं, ते कधीतरी गेलं पटपट. हा, सुचत गेलं. आणि दुसरं म्हणजे हे आता फक्त कसे झाले, प्यार मोहब्बत इश्क हुस्न त्याच्यावरचे झाले शेर, पण जीवनातलं सत्य सुद्धा फार सुंदर सांगितलंय शेरामध्ये. लोक उगीच असतात त्याला फार किरकोळ समजतात की आपलं नुसतं हुस्नो इश्क शराब एवढंच आहे. ओके. तसं नाहीये. म्हणजे जीवनाचं सत्य बघ किती सुंदर सांगितलंय. ओके. की एक शेर असा आहे, रफीकों से रकीब अच्छे जो जलकर नाम लेते हैं,
हा. रफीक म्हणजे मित्र, रकीब म्हणजे शत्रू. ओके. हा. रफीकों से रकीब अच्छे, जो जलकर नाम लेते हैं, हम्म. फुलों से खार बेहतर. हम्म. खार म्हणजे काटे, हा. फुल म्हणजे फुलं. हा. फुलों से खार बेहतर, तो दामन थांब लेते हैं. हम्म. म्हणजे मित्रापेक्षा शत्रूच बरा, ईर्ष्येने तरी नाव घेतो, फुलापेक्षा काटाच बरा, पदरात तरी गुंतून राहतो. क्या बात. कारण आपल्याला एखादा माणूस अजिबात आवडत नसतो. हा, आपण इतरांनाही सांगतो त्याचं ना अगदी नाव माझ्यासमोर काढून, पण मनात आपण कायम त्याचाच विचार करत असतो. करेक्ट. हे कटू वास्तव लक्षात आणून देणारा हा अतिशय सुंदर शेर. सुपर. तर असं ते, म्हणून मी तुला म्हटलं की भाषांतर असं ठरवून नाही केलं, ते असं होत गेलं. दुसरी एक गंमत तुला सांगते की 6-1 वर्ष झाली असतील, अमेरिकेमध्ये माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं. तर ते मराठी जोशी आणि लग्न होतं गुजराती मुलाशी, ते लव्ह मॅरेजच होतं. तर ती जी मैत्रीण आहे, तर तिला असं खूप काहीतरी वेगळं करायचं होतं. तिकडची लग्न तशी स्टँडर्ड असतात, म्हणजे इंडियन वेडिंग सुद्धा स्टँडर्ड असतात. तर तिने माझा कार्यक्रम बघितला होता आणि तिला असं वाटत होतं की खूप आपलं काहीतरी वेगळं पाहिजे आपल्या लग्नामध्ये, म्हणून तिने मला तिकडे अमेरिकेला बोलवलं ते लग्न कॉम्पेअर करण्यासाठी. हो, बापरे. तर मग तिथे जाताना मी काय ते लिहिलं, म्हणजे जनरली ते सगळे मंत्र असतात त्याचा, कारण बरेचसे अमेरिकन्स पण येणार होते, तर त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये वगैरे ते तर सगळं केलंच मी. पण छोटी छोटी गाणी, कारण बरेचसे हिंदी समजणारे पण लोक होते ना, गुजराती होते किंवा आपले मराठी पण होते. तर तेव्हा अशी गंमत मला सुचलं करावंसं, 1-2च ओळी आपली जी नेहमीची गाणी आहेत, तर ती मी थोडीशी ट्रान्सलेट करून किंवा पॉप्युलर गाण्यांच्या चालीवर त्याच्याशी संबंधित असे शब्द लिहून ती मी छोटी छोटी मध्ये मध्ये पेरली. म्हणजे कसं की आता आपल्याकडे हे आहे ना, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. हे हिंदीमध्ये केलं. राज दुलारी इस घर की, रानी बनूंगी उस घर की, मैं रानी बनूंगी उस घर की. हे असं छोटं भाषांतर, म्हणजे हे भाषांतर करायचं म्हणून नाही, पण ते होत गेलं की असं हे छान वाटेल. म्हणजे ते मराठी लोकांना पण आपलं असं वाटतं, कारण हे मूळ गाणं त्यांना माहिती असतं आणि हिंदी शब्द असल्यामुळे. आणि मग असं नाही की त्याच गाण्यांची मी भाषांतर केली. तो मामा जेव्हा भाचीला घेऊन येतो ना लग्नासाठी, तर त्यावेळेला आणि ते कुठल्या गाण्याच्या चालीवर लिहावं हे सुद्धा आपोआपच येत गेलं, फार विचार न करता. की ते असं केलं, हांजी मेरी कभी गुड़िया जैसी, इतनी सी थी अब है दुल्हन प्यारी, हांजी मेरी कभी गुड़िया जैसी. तर ह्या छोट्या छोट्या ह्यानी ना एक खूप वेगळं वातावरण तिथे निर्माण झालं. कारण हे अनपेक्षित असेल. अनपेक्षित होतं, कारण असं हे केलेलंच नव्हतं कुणी तोपर्यंत कधी. आणि ओळखीची गाणी, चाल ओळखीची, आणि शब्द साधे सोपे आणि त्या प्रसंगाला साधे. करेक्ट. पण मग हे भाषांतर अशी होती. पण म्हणजे ती भाषा येणं वेगळं आणि भाषांतर वेगळं, बरोबर ना? अगदी 100%. कारण भाषा येते म्हणजे आपल्याला किंवा एखाद्याला भाषांतर करता येईलच असं नाही. दोन्ही भाषेवर प्रभुत्व असू शकतं, पण तरी भाषांतर येत नाही असं होऊ शकतं. नक्कीच होऊ शकतं. आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तुझ्या नावाची नोंद झाली आहे ना, तर त्याबद्दल सांग ना मला. ते पण पुन्हा एक तसं म्हटलं तर भाषांतराचंच काम आहे, पण म्हटलं तर ते भाषांतर नाही पण आहे. म्हणजे कसं की एक दिवस मला असं सहज वाटलं, मला वाटतं 2008 वगैरे साल असेल ते,
एकदम मला एका दिवशी वाटलं की आपल्याला सगळ्यांना असं सांगितलेलं असतं की सकाळी उठून तळहाताचं आधी दर्शन घ्यायचं आणि मग कराग्रे वसते लक्ष्मी, मग तुम्ही पलंगावरून पाय ठेवून खाली उतरण्याच्या आधी समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व. मग आंघोळ करताना कावेरी, गंगा, सिंधू त्या ह्याची नद्यांची नावं वगैरे. तर हे आपण ऐकलं की आपल्या मोठ्यांनी सांगितलंय, मग आपण ऐकलं. पण आता या पुढच्या पिढीला जर का ते पटवायचं असेल म्हणण्यापेक्षा की हे संस्कृत मंत्र आहेत आणि ते तुम्ही म्हटले पाहिजेत असं नाही, पण त्याच्यामध्ये खरोखरच किती छान अर्थ आहे. आणि नुसता त्याचा अर्थ नाही तर त्याचा अन्वय आपण आज काय लावू शकतो, त्याचं इंटरप्रिटेशन आपण आज कसं करू शकतो. कारण कुठलीही गोष्ट असते त्याचे संदर्भ देश कालाप्रमाणे बदलत जातात. बरोबर. तर ते पूर्वीचेच अर्थ धरून आपण बसलो तर मग ते काहीतरी जुनाट आहे, ते पुसटलेलं आहे असं वाटायला लागतं. म्हणजे उदाहरणच तुला सांगते मी की कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, किंवा दुसरं एक घेऊ आपण, मूकम करोति वाचालम, पंगुम लंघयते गिरिम, यत् कृपा तमहम वंदे परमानंद मा. आता हा श्लोक किंवा ही प्रार्थना सगळ्यांनी ऐकलेली असते. याचा शब्दशः अर्थ काय आहे तर मुका माणूस असतो तो बोलायला लागतो, पांगळा असतो तो पर्वत चढतो. हे कधी होतं तर हे माधवा किंवा हे परमेश्वरा, जेव्हा तुझी कृपा होते तेव्हा म्हणजे या अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. हा झाला शब्दशः अर्थ. मग पुढे 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 काय होत गेलं की लोकांनी त्याचे सोयीस्कर असे अर्थ लावले आणि ते धरून ठेवले. मग काय झालं की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. मग मी मुका असलो तर काय झालं, मी फक्त बसून देवाचं नाव घेतलं आणि देवाचा जप केला की देव येईल आणि मला बोलता येईल. किंवा तो पांगळा नुसता घरामध्ये बसून वय केला की नाही देवा देवा धावा केला देवाचा आणि देव आला आणि त्याला उठून पर्वत चढून घेऊन गेला, असं नसतं. तर मग या सुभाषिताचा आज आपण, सुभाषित नाही, या श्लोकाचा आज आपण काय अर्थ त्यांना सांगायचा. तर माझ्याकडनं मी प्रयत्न माझे 100% असले तर ते कार्य साधारण एक 95% पूर्ण होतं. आणि मग पुढचा जो भाग आहे त्यासाठी तुम्हाला दैवाची, नशिबाची, परमेश्वराची काय तुम्ही नाव द्याल ते त्याची साथ लागतेच. पण तुमचे प्रयत्न 95% हे विसरतात ना लोक. तर म्हणजे मुका माणूस जेव्हा त्याच्या परीने तेवढे प्रयत्न करेल तेव्हा उरलेलं यश आहे ना ते त्याला परमेश्वर देईल. किंवा पांगळा तो खुरडत का होईना पर्वताच्या पायथ्यापर्यंत जरी गेला तरी तिथून पुढचं काम दैव करेल म्हणा किंवा बरोबर ते कोणी असेल ते करेल, असं हे समजावून द्यायला पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून मी ते आत्मन द सोल ऑफ इंडिया असं मी ते प्रोजेक्ट केलं. त्याच्यामध्ये असे 30 श्लोक घेतले, अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे असे. आणि त्याचं इंग्लिश हिंदी आधी मी ठरवलं होतं फक्त मराठीतच करू, मग वाटलं हिंदीमध्ये पण करू, मग वाटलं इंग्लिशमध्ये पण करू, असं ते तिन्ही भाषांमध्ये केलं. आणि एकाच व्यक्तीने संस्कृत श्लोकांचं हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये भाषांतर करणं, 3 भाषांमध्ये भाषांतर करणं हे मला वाटतं पहिलंच होतं. म्हणून मग ते लिम्का बुकनी त्याची नोंद घेतली. मग मला लोक म्हणाले की गिनीजला पण पाठव, कारण जर का भारतामध्ये हे तू पहिली आहेस संस्कृतचं 3 भाषांमध्ये करणार, तर जगात ते बहुतेक कुणी केलेलं नसतं. तर म्हणून मी गिनीजला मेल पाठवली. पण त्यांची मला मेल आली की नाही, आमच्याकडे ही कॅटेगरीच नाहीये, त्यामुळे आम्ही तुम्हाला ते देऊ शकत नाही. आणि मग मी एक अस्सल पुणेरी मेल त्यांना पाठवली. म्हटलं जाऊ दे, नाहीतरी आता देणार नाहीच आपल्याला, आपल्या मनातलं खळबळ तरी
मोकळी करा. मी त्यांना लिहिलं की हो बरोबर आहे म्हटलं. कारण काय आहे की तुमच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचा काहीही उपयोग नाहीये, शून्य उपयोग आहे समाजाला किंवा त्या व्यक्तीला, की काचाच खातोय, अंगावर माशाच घेतल्या आहेत, त्याची नखच एवढी लांब आहे की तो माणूस स्वतः काहीच करू शकत नाहीये. म्हणजे तो समाजाला उपयोग तर नाहीच आहे, इनफॅक्ट इज अ लायबिलिटी. पण अशा लोकांचं म्हटलं तुम्ही कॅटेगरी आहे तुमच्याकडे, अशा लोकांचं तुम्ही सगळ्यात जाड माणूस काय आहे त्याच्यामध्ये, अचीवमेंट काय आहे आणि समाजाला उपयोग काय आहे. इनफॅक्ट समाजालाच त्याचं करावं लागतं ना. तो एवढा जाडा माणूस स्वतः काहीच करू शकत नाही. आणि म्हटलं हे जे माझं काम आहे ते समाजासाठी काहीतरी योगदान देणारं आहे, कॉन्ट्रीब्युशन देणारं आहे. पण ते तुमच्याकडे ती कॅटेगरी नाहीये आणि तुम्हाला ती ओपन करायची इच्छा पण नाहीये. असं मी त्यांना एक पुणेरी पाठवली. त्याचं त्यांना किती हे झालं माहित नाही, मला समाधान मिळालं नक्की. हो म्हणजे काय आपण बघायचं. हो ना. बरोबर आहे. आणि म्हणजे तू विविध प्रकारच्या साहित्य म्हणजे साहित्य प्रकारांचं भाषांतर करतेस बरोबर. हो. पण ती तयारी कशी करतेस तू. म्हणजे मी बघितलंय स्तोत्र तू करतेस, नाटकं सुद्धा तू केलेली आहेस भाषांतर, किंवा कविता, गाणी, कथा, हे सगळं. थोडस मागे जाऊन सांगते हा, ती गोष्ट मी विसरले, तू आता म्हणाल्यावर माझ्या लक्षात आलं. पहिलं भाषांतर मी केलं ना ते मराठी इंटू हिंदी केलं. हो बर. आणि नाटकांचं केलं, म्हणजे ग्रिप्स थिएटर हे जे आपल्याकडे आलं ना, ते ग्रिप्स थिएटर हे तुला तर माहितीच असेल, ते जर्मन हे आहे ते सगळं थिएटर प्रकार. आणि तो इथे आला तेव्हा श्रीरंग गोडबोलेनी त्यांचं ते मान नो मान नाटक होतं, त्याचं त्यांनी नको रे बाबा केलं. आणि मग तेव्हा असं काहीतरी कशावरनं विषय निघाला माहित नाही, पण मी हिंदी बोलते लिहिते माहिती होतं बहुतेक त्याला. तर मग त्यांनी मला ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला सांगितलं. म्हणून मग ते नको रे बाबा आणि दुसरं पण नाटक पहिलं पान ग्रिप्स साठी, ती 2 नाटकं मी मराठीतून हिंदीत केली. मला तरी असं वाटतं की ते माझं पहिलं भाषांतर असावं. त्याला खूप वर्ष झाली, म्हणजे तुला सांगू का 30 वर्ष तरी झाली असतील त्याला. 27-28 वर्ष तरी नक्की झाली असतील. तेव्हाच ते सुरू झालेलं होतं सगळं. पण भाषांतर करणं खरंच अवघड आहे, कारण ती भाषाही वेगळी आहे, वयोगट वेगळा, सगळंच वेगळं आहे ते. कमाल. आणि दुसरं म्हणजे तुला सांगते की भाषांतर करायचं म्हणजे ते तुला म्हटलं तसं भाषांशी खेळायला मला आवडतं. आणि मग हा एक आता मराठीतलं हिंदी करायचं, तर हे मराठी आता मी वाचलं किंवा हे मराठी आता मला माहितीये, तर आता हे मराठी वाक्य घे आणि त्याचं हिंदी कर, असं न करता समहाऊ मला ती सवय अशी पडत गेली की हे आता मला कळलंय मराठीमध्ये, आता ही गोष्ट मी हिंदीत कशी सांगेन. ओके. फरक आहे ना दोन्हीमध्ये. बरोबर. या वाक्याचं शब्दशः दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करायचं, प्रतिशब्द असतोच बहुतेक शब्दांना दुसऱ्या भाषेत, पण तसं न करता ही गोष्ट आता मला मराठीमध्ये कळलीये, आता ती मला हिंदीत सांगायची. मग आपोआप काय होतं की मी मगाशी म्हटलं तसं की त्या भाषेमध्ये विचार सुरू होतो आणि मग ती वाक्यरचना, ते शब्द ते येत जातात. अर्थात असं होत नाही की म्हणजे कधी कधी होतं असं की नाही शब्द त्यावेळेला सापडत, तो सुचलाय सापडलाय तो लिहायचा, आपण मग नंतर कधीतरी तो, कारण ते डोक्यात कुठेतरी घुमत असतं ना, मग तो सापडतो कधीतरी आणि मग तो तिथे चपखल जाऊन बसतो. बरोबर. म्हणजे ही भाषांतराची प्रक्रिया म्हण किंवा जे हे रहस्यच म्हणायला लागेल आपल्याला की म्हणजे असेल. आणि सॉरी नाही बोल की म्हणजे भाषा शिकता शिकता भाषांतर येतं, म्हणजे त्या सगळ्या प्रोसेस मध्ये आपण सतत राहायला पाहिजे. हो अगदी. आणि म्हणजे तुला आता मी दुसरं एक गंमत सांगते बरं का, म्हणजे मी जे तुला म्हंटल ना, पुन्हा एकदा आत्मस्तुतीचा दोष करून सांगते की हे आपोआप येतं कसं,
हा तर म्हणजे हे तर आहेच की तू म्हणालीस तसं की इतके वर्ष जे शिकले किंवा जे मेमरीमध्ये साठवलेलं आहे त्यातून तर आलंच. हो. पण कधी कधी म्हणजे मला असा एक अनुभव आलाय तो मी आता तुला सांगते. फार कोणाला सांगितलं नाही मी तो, की काय असू शकेल. हा. हा म्हणजे आता मी बंगाली शिकायला लागले बर. तर अपर्णा दिदींना असं वाटलं की काझी नजरुल इस्लाम नावाचा जो बंगाली कवी होता, अप्रतिम गाणी त्याची 4,000 कविता त्यांनी चाली लावूनच केलेल्या आहेत आणि सगळ्या शास्त्रीय संगीतावर आधारित चाली. हा फारच सुंदर, फारच सुंदर. तर ती जरा गाणी शिकवावी, तर म्हणून त्यांच्याच एका मैत्रिणीचा मुलगा बंगालीच होता तो, तर तो नजरुल गीती शिकवायला यायला लागला. हा तर त्यांनी एक गाणं शिकवलं नजरुलचं. आपल्या त्या शब्दमोहिनीमध्ये आपण घेतलं पण होतं बघ, झुम 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 खेचुर पाताय नुपुरो बाजाय की जाय जाय, हे गाणं. हा तर मी नुकतीच बंगाली शिकायला लागले होते ना, म्हणजे काहीच येत नव्हतं तोपर्यंत, पण याचा अर्थ दीदी पण सांगत होते. तर त्याचं शेवटचं जे कडवं होतं, ती संकल्पना साधारण अशी आहे की ते अमूर्त आहे सगळं, की वाळवंटामध्ये ती अशी कोणीतरी ते खजुराची वाळलेली पानं आहेत त्याचे घुंगरू वाजवत अशी ती कोणीतरी जातीये, तिची ओढणी अशी हवेवर लहरते. ती स्त्री आहे का ती त्या कवीची कल्पना आहे का त्याची प्रतिभा आहे माहिती नाही, पण असं सगळं आहे. आणि मग ते शेवटी असं आहे की तो तरुण मुसाफिर पथरालो हाय, কত বনের হরিণ মোরে তারি রূপতি সায়. हा तर तो आम्हाला शिकवत होता, কত বনের হরিণ মোরে तारी रूपोत्री जाय. हा असं तो शिकवत होता. आता हा शब्द मला माहिती नाही, म्हणजे काहीच माहिती नव्हतं. तर दीदी सारखं म्हणत होत्या की अरे रूपोत्री जाय म्हणजे काय, हे काही कळत नाहीये. किती तो तरुण मुसाफिर पथ फरालो आहे, म्हणजे किती तरुण मुसाफिर तरुण वाटसरू रस्ता चुकले हिच्या मागे किंवा हिच्या शोधामध्ये. तो बोनेर हरिण मोरे म्हणजे या वनात किती हरणं ही मेली, तारी रूपोत्री जाय. तर ते काही कळतच नव्हतं, की त्यांनाही कळत नव्हतं. तो म्हणाला मी माझ्या आईकडनं शिकलोय ते, मला मी असंच ऐकलेलं आहे ते रूपोत्री जाय. पुन्हा मी म्हंटल तसं की आपण फक्त ते सुरावटीमध्ये रमतो, शब्द काय आहे तिकडे फार आपण कटाक्ष देत नाही तिकडे. हा कटाक्ष पाळत नाही तेवढं. तर मग त्या दिवशी घरी येताना ना माझ्या डोक्यामध्ये तो विचार सुरू झाला की काय असेल हे रूपोत्रिजा म्हणजे काय. आणि मग ते अक्षरशः असं जुळत गेलं, म्हणजे ते जिक्सॉ पझल जुळत जावं ना तसं, की हरणाचा उल्लेख आहे. म्हणजे ते मृगजळ असू शकेल. आणि आपल्याकडे मृगतृष्णा हा शब्द आहे, बरोबर आहे की ते मृगजळ आहे म्हणून तो हरिण धावत जातो आणि तिथे ते नसतंच. तर म्हणून तो रूपोत्रिजाय नसून तो रूपोतृषा असेल. ओके, तिच्या रूपाची तहान. मी उलटी फिरले, घरी निघाले होते, पुन्हा गेले दीदींकडे. म्हटलं दीदी हे रूपोत्रिषाय असेल का. अरे अगो आम्हाला म्हणजे तू बंगाली शिकलेली पण नाही, पण म्हटलं हा हे संस्कृतचे उपकार आहे. कारण तृषा, मृगतृष्णा हे सगळे संस्कृत शब्द आहेत. आणि हे संकेत पण आपल्याला माहिती आहेत. तर म्हणजे म्हणून तुला म्हंटल की भाषेचा एक काय म्हणायचं त्याला फ्लेअर असतो की ते येतं आपोआप, किंवा मे बी आपण त्याचा विचार पण जास्त करतो की जे आपल्याला येतच नाही ना ते आपण कंटाळून सोडून देतो, जाऊ दे ते काय, दॅट इज नॉट माय कप, की मला ते जमणारच. पण हे प्रेमाचं असतं, त्यामुळे एखादं नाही समजलं तर तो इतका भुंगा पोखरत राहतो की ते समजल्याशिवाय शांतता लाभतच नाही. बरोबर, वी डोंट गिव्ह अप. राईट, वी डोंट गिव्ह अप. आणि मग त्या बंगाली गाण्याचं मी उर्दू मध्ये केलंय. समहाऊ मला
आणखीन एक तुला गंमत सांगते. अनिल बिस्वास हे जे फिल्मी संगीतातले म्हणजे काय त्यांना भीष्माचार्यच म्हणायचं, इतके बुजुर्ग संगीतकार. तर त्यांची आणि माझी छान ओळख होती. त्यांच्या कार्यक्रमांचं मी निवेदनही केलं होतं. तर त्यावेळेला मला बंगालीचा काही गंधच नव्हता. तर त्यांनी मला सांगितलं की मी अनेक उर्दू गझलांचं बंगालीमध्ये भाषांतर केलं आणि ते गझले रंग म्हणून ते प्रकाशित पण झालेले. आणि मी आता जेव्हा हे बंगालीचं उर्दू केलं ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या दोन्ही भाषा तशा जवळच्या आहेत. तर ते करायला सोपं आहे. तर मी आता ह्याचं जे केलंय या शेवटच्या 2 ओळींचं, ते आता उर्दू मध्ये बघ कसं आहे की इतने जवां मुसाफिर रस्ता भटक जाए और हुस्न की तिश्नगी में जान की रंगी जाए. तिश्नगी हा उर्दू शब्द आहे, हुस्न हा उर्दू शब्द आहे. तर तिश्नगी म्हणजे तहान, तर रूप तृषा, हुस्न की तिश्नगी. क्या बात. तर ते उर्दू शब्द पटापट आले आणि मग ते तसं होत गेलं. तर तुला जे मी मगाशी म्हंटल ना की खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार मला या भाषांतराच्या निमित्ताने हाताळता आले. बरोबर. आपला एक कम्फर्ट झोन असतो, तसा वाचनाच्या बाबतीत पण एक कम्फर्ट झोन असतो आपला, की सहसा आपण ह्याच्या बाहेर जाऊन पुस्तकं घेत नाही. म्हणजे मी तरी माझ्या पुस्तक बोलायचं झालं तर घेत नाही. पण मेहता प्रकाशन कडून माझ्याकडे एक चेतन जोशी म्हणून लेखक आहेत, मराठीच आहेत पण उत्तम इंग्लिश लिहितात. त्यांचा कॉकटेल कार्निवल नावाचा एक कथासंग्रह आला भाषांतराकरता मराठी, आणि त्यातल्या कथा इतक्या वेगळ्या जॉनरच्या आहेत. म्हणजे सरियालिस्टिक, थोडी फॅन्टसी, थोडं म्हणजे असं खूपच वेगळाच ब्लेंड आहे सगळा. आणि प्रत्येक कथेचा विषय वेगळा, त्याची पात्र वेगळी, आणि फक्त मनुष्य जगतातल्याच नाहीयेत, तर काही प्राणी जगतातल्या, काही पक्षी जगतातल्या कथा अशा पण आहेत त्यांच्या. खूपच वेगळं आहे. तर ते करायला मला खूप मजा आली. आणि गंमत दुसरी सांगते, म्हणजे त्या पुस्तकाचं समाधान मला जास्ती का मिळालं की त्यांना इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषा येत असल्यामुळे त्यांना जेव्हा सॅम्पल पाठवलं अप्रुव्हल करता, ते त्यांना इतकं आवडलं. कारण आता कसं आहे की समजा तस्लिमा नसरीनचं बंगाली पुस्तक मी केलं मराठी, तर ते किती चांगलं झालंय किंवा तिच्या मूळ विचारांना किती मी न्याय दिलाय हे तिला कळणारच नाही ना, कारण तिला मराठी येतच नाही वाचता. तसं न होता या चेतन जोशींना दोन्ही भाषा येत असल्यामुळे त्यांना ते कळलं आणि त्यांना ते खूपच आवडलं. ते खूपच खुश झाले त्या भाषांतरावर. आणि दुसरी म्हणजे दाद जी मिळाली मला, ती म्हणजे ते मला म्हणाले की तुम्हाला जेव्हा वेळ होईल तेव्हा, अजिबात माझं काही डेडलाईन नाही, काही नाही. माझं आधीचं एक पुस्तक मराठीमध्ये भाषांतरित झालेलं आहे, पण आता तुमचं हे भाषांतर वाचल्यानंतर मला असं वाटतंय की नाही, ते भाषांतर चांगलं नाही झालं. आता त्याच पुस्तकाचं तुम्ही पुन्हा मराठी भाषांतर करा आणि त्याचे पैसे मी तुम्हाला माझ्या खिशातून देणार. अरे वा. हो. तर हे फारच कमाल होतं. ते मला म्हणाले की थोडासा तुम्हाला त्रास होते. म्हटलं त्रास नाहीये, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे म्हटलं. आणि दुसरं म्हणजे म्हटलं तुम्ही मला काही वेळेची अट घातलेली नाहीये, त्यामुळे मी माझ्या ह्याच्याप्रमाणे मी करू शकते माझ्या उपलब्ध वेळानुसार. आणि आता सांगायला मला अतिशय आनंद होतोय की ते 400 पानांचा तो कथासंग्रह आहे. आजच तो माझा भाषांतरित करून पूर्ण झाला, त्यामुळे आज मला फार आनंद झालेला आहे. हे अर्थात प्रायव्हेट त्यांचं काम होतं, पण मेहतासाठी मला मी म्हटलं तसं तिनका तिहार झालं, हे कॉकटेल कार्निवल झालं. मध्ये मी त्यांच्याकडे गेले होते, तर त्यांना मी म्हटलं इंग्लिश, हिंदी आणि बंगालीतली पण मी करू शकते, असं आपलं ठोकून दिलं मी त्यांना. तर लगेच त्यांनी मला तस्लिमा नसरीनचं एक पुस्तक पाठवलं की हे करा आता बंगालीचं मराठी. म्हटलं हे परमेश्वरा, आता मला हे जमणार आहे का? तेही 300 पानांचंच पुस्तक. मग अपर्णा दीदींना शरण गेले, म्हटलं की असं काम आलं. 2 पुस्तकं होती, मग एक अपर्णा दीदीने केलं, एक मी केलं. म्हटलं की मी करीन, पण मला जी काही अडचण आली काही तर त्या म्हणाला कधी. त्यामुळे मध्ये मध्ये मदत लागली तर मी त्यांना त्यांची मदत घेतली. आणि मग नंतर दुसरं पण त्यांनी मला मेहतांकडनं आलं पुस्तक माझ्याकडे, की तिचं लज्जा नावाचं जे पुस्तक होतं तस्लिमाचं,
जे अतिशय वादग्रस्त, की ज्याच्यामुळे तिला बांगलादेश वगैरे सोडावा लागला. त्याचा सिक्वेल आहे, त्याची उत्तर कथा म्हणूया आपण, बेशरम नावाचं. ते आलं माझ्याकडे ट्रान्सलेशनला, तेही झालं आणि ते प्रकाशित पण झालं. म्हणजे ही दोन्ही मी बंगालीची मराठी केलेली प्रकाशित झाली पुस्तकं गेल्या 1-2-3 महिन्यातलंच आहे, कारण मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्ये काहीच होऊ शकलं नाही. तर ती आता ही पुस्तकं भराभरा आली. आणि अजून एक पुस्तक आता पेंडिंग आहे, म्हणजे माझ्याकडनं मी भाषांतर करून दिलेलं आहे. ते सुद्धा इतक्या वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे ललिता, तुला मी सांगते. हिंदी पुस्तक आहे बरं का ते. त्याचं नाव आहे विटॅमिन जिंदगी. विटॅमिन जिंदगी. आणि ते लिहिलंय आधी मेहतांच्याकडनं. ते माझ्याकडे आलं की ते वाचून सांगा की आपण हे करूया का, प्रकाशित करावं का. तर ते अर्ध वाचून झाल्यावरच मी सांगितलं की नक्कीच करूया आपण. ललित कुमार नावाच्या एका माणसाने ते लिहिलेलं आहे. तो आता 40शीचा वगैरे आहे. हिंदी मधलं पुस्तक आहे, दिल्लीचा आहे तो. त्याला वयाच्या 4थ्या वर्षी पोलिओ झाला. तेव्हा पोलिओची लस नुकती आली होती, पण ती इतकी काय घराघरापर्यंत पोहोचली नव्हती. आणि तो जरा थोडा निम्न मध्यमवर्गीय घरातला वगैरे असा मुलगा होता. आणि दोन्ही बायांना पोलिओ झाला त्याच्यात. आणि जे काही त्याचे हाल सगळे लहानपणापासून, त्याच्या शरीराच्या व्यथा, त्याच्या वेदना, आणि घरच्यांनी त्याच्यासाठी घेतलेले अफाट प्रयत्न एकीकडे, आणि दुसरीकडे समाजाकडनं सतत होणारी चेष्टा, शाळेतल्या मित्रांकडनं, एवढंच नाही तर शिक्षकांकडनं मिळणारे टोमणे, बापरे, हे सगळं त्यांनी त्या पुस्तकामध्ये, आणि कुठल्या तक्रारीच्या सुरात नाही, मॅटर ऑफ फॅक्टली लिहिलेलं आहे. आणि किती तो कष्ट घेत घेत तो त्या कुबड्या वापरायला लागला. एका वैद्याच्या ट्रीटमेंटनी त्याला तेवढं निदान बसता यायला लागलं किंवा कुबड्या घेऊन चालता यायला लागलं. पण किती कष्ट होते ते. 1-1.5 किलोमीटरवर शाळा, तेवढं चालत जायचं, इतक्या वेळा तो पडायचा. आणि असं करत करत तो किती त्यांनी 2-3 डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन, एडिनबराला जाऊन त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. हा सगळा प्रवास त्या पुस्तकात आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की विटॅमिन जिंदगी का, तर शरीराच्या आरोग्यासाठी जसे आपल्याला विटॅमिन्स लागतात, तसं मनाच्या स्वास्थ्यासाठी विटॅमिन लागतं. ते कुठलं, तर विटॅमिन जिंदगी, लाईफ, हेच विटॅमिन आहे. तर ते इतकं तो इन्स्पायरिंग प्रवास आहे त्याचा सगळा. आणि नंतर मग आम्ही म्हणजे प्रत्यक्ष नाही भेट झाली, पण मी आमच्या रोटरी क्लब मध्ये पण त्याला मुलाखतीला बोलवलं होतं, त्याची मुलाखत. मग आमचे गप्पा झाल्या, म्हणजे ओळख झाली चांगली आणि इंटरॅक्शन झाली. पण ते एक पुस्तक करायला मला फार अतिशय समाधान मिळालं करताना. आणि ते पण आता येईल, म्हणजे 1-2 महिन्यात ते पण प्रकाशित व्हायला हवं. आणि ते अगदी जरूर सगळ्यांनी वाचावं, की आजही अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा किती कोता आहे. म्हणजे त्याला मी जेव्हा इंटरव्ह्यूला बोलवलं, ऑनलाईनच झाला इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये मी त्यांना एक प्रश्न विचारला की आपके बचपन में जो नजरिया था समाज का किसी अपाहिज के प्रति, किसी दिव्यांग के प्रति देखने का, या दिव्यांग की ओर देखने का, क्या आपको लगता है कि इसमें कुछ बदलाव आया है? तर तो हंसला आणि म्हणाला की मैं आपको एक वाकया सुनाता हूँ, आप ही समझिए, आप ही बताइए मुझे कि बदलाव हुआ है या नहीं. आणि त्यांनी सांगितलं मला, आणि तो अपंगांसाठी खूप काम करतो, खूप म्हणजे खूप काम करतो. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एका माणसाचं आधार कार्ड आहे, तर त्या कुठल्या तरी लहान गावामध्ये तो माणूस राहतो. आणि आधार कार्ड बनवण्यासाठी तिथे त्या दिवशी सरकारी ऑफिसर आला होता. त्याच्यासमोर लोकांची लाईन लागली होती. त्याच्यामध्ये एक पांगळा माणूस होता की ज्याला उभं राहता येत नव्हतं. तो असा वेडावाकडा काहीतरी घसरत चालत होता. तर त्याची टर्न आल्यानंतर त्या ऑफिसरनी त्याला विचारलं, क्या नाम आहे तेरा? त्यांनी नाव सांगायच्या आधी मागचा माणूस म्हणाला, अरे इसका क्या नाम, इसे तो सब टेढ़ा कहके बुलाते हैं. आणि ललित कुमार म्हणाला, त्याचं आधार कार्ड आजही माझ्याकडे आहे, टेढा या नावाने. ही समाजाची दृष्टी आहे अजूनही आजही.
त्यामुळे ते अक्षरशः डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं पुस्तक आहे. नुसतं मनोरंजनाचं पुस्तकच नाहीये. तर म्हणून ते विटॅमिन जिंदगी हे मराठीचं पण नाव तेच आहे. ते जेव्हा येईल तेव्हा जरूर सगळ्यांनी घेऊन ते वाचावं. तर म्हणून मला असं वाटतं की ह्या भाषांतर ही जी कला थोडीफार माझ्यामध्ये आहे, त्या कलेचे मी आभार मानते की ह्यामुळे मला हे इतक्या प्रकारची पुस्तकं माझ्यापर्यंत येऊ शकली आणि माझं काहीतरी योगदान ती पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवण्यात माझाही थोडासा हातभार लागला ह्याचा मला आनंद होतो. कारण चरपट मंजरी कार्यक्रम करताना सुद्धा मला नेहमी वाटतं की आपण मनोरंजन तर करतोच आहे दुसऱ्याचं, पण हेतू फक्त मनोरंजन असू नये. तरी त्याचं दुःख थोडं तरी हलकं झालं पाहिजे, थोडा वेळ तरी. त्यामुळे ते जेवढं जमेल तेवढं करत राहायचं. छान. तू म्हणजे कविता आणि गाणी भाषांतर करताना तुला वेगळा विचार करायला लागत असेल ना? म्हणजे नाटक म्हणजे ग्रिप्सचं नाही पण आहे, पण अजूनही काही तू केलं असेल कथा वगैरे? कवितेचं भाषांतर करणं खूप कठीण असतं. कारण ते तुम्हाला यमक जुळवायला पाहिजे, ह्या सगळ्या अटी असतात त्याच्यामध्ये. आता हे उर्दू शेरांचं पण मी जे केलं ना, तर ते मूळ शेर हा दोन्ही ओळींचा यमक जुळलेला नसतो. कारण पुन्हा ते गझलचं ते नियम आणि ते सगळे खूप वेगळे असतात. त्याच्यात मी आता जात नाही, आपण गझलवर एक वेगळं वर्कशॉप करूया. पण आता उदाहरणार्थ मगाचाच शेर जर का आपण घेतला की रफिकों से रकीब अच्छे, नाही त्याच्यामध्ये आहे रदीफ काफिया जुळलेला आहे. पण हे समजा आपण घेतलं कि पोंछो ना अरक रुखसारों से रंगीनी हुस्न को बढ़ने दो, कहते हैं कि शबनम के कतरे फूलों को निखारा करते हैं. आता या दोन्हीचं यमक नाही जुळलेलं, पण गझलमध्ये असं असतं की हे जे शेवटच्या ओळीचं यमक आहे ते ध्रुवपदाशी जुळायला. अच्छा, बर. बाकी मग मीटर मध्ये किंवा फक्त मीटर पाहिजे, पण त्याचा तो यमक जुळायला पाहिजे अशी अट नाही. मधले शेर असतील, पहिला शेर असेल तर त्या दोन्हीचं यमक जुळायलाच पाहिजे. पण मी जेव्हा ते मराठी कवितेमध्ये केलं तेव्हा मात्र मी ते थोडंसं यमक जुळवायचा प्रयत्न केला. म्हणजे आता ह्याच बघ की पुसू नको स्वेद बिंदू, लावण्य आणखी खुलू दे, गुलाब पाकळीवरचा दव नजरेने मला पिऊ दे. म्हणजे खुलू दे पिऊ दे हे झालं ना की मग ती अशी कम्प्लीट कविता वाटते. नाहीतर ज्यांना तो शेर कसा आहे की तो एका गझलमधनं मधूनच काढलेला. करेक्ट. पण त्या माझ्या भाषांतराचं तसं नाहीये ना. तर म्हणून मी ते यमक जुळवायचा प्रयत्न केला. तर आणखीन एक तुला सांगते की कवितेचं एक खूप म्हणालीस की वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचं भाषांतर केलं, म्हणजे करायला मिळालं हे खरोखर माझं मी भाग्य समजते. मेहता पब्लिकेशन कडनंच खूप वेगळं एक पुस्तक माझ्याकडे आलं होतं, तिनका तिनका तिहार नावाचं. म्हणजे तिहार जेल मधल्या 4 महिला कैद्यांनी केलेल्या हिंदी कविता. बापरे. आणि त्या बायका तुला सांगते की त्यांची थोडी थोडी माहिती पण दिलेली होती. तुझ्या माझ्यासारख्या घरातल्या चांगल्या शिकलेल्या अशा बायका होत्या त्या. तर काय त्यांच्या हातातनं गुन्हा घडला, त्या क्षणाचं काहीतरी हे होतं काय माहिती नाही आपल्याला, पण त्यांच्या त्या कविता होत्या. आणि वर्तिका नंदा म्हणून एक जर्नलिस्ट आहे दिल्ली मधली, ती जेलच्या ह्याच्यातच काम करते. तर तिने पुढाकार घेऊन ते पुस्तक छापवून आणलं त्या कवितांचं, हिंदी कविता. आणि ते मेहता पब्लिकेशन कडे म्हणजे त्यांनी ते राईट्स घेऊन भाषांतराकरता मला दिलं. तर एक तर कवितेचं भाषांतर, आणि दुसरं म्हणजे अगोदर काय त्या जेलमधून लिहिलेल्या कविता, म्हणजे अक्षरशः ते असे करताना सुद्धा मला ते जगच वेगळं. मग काही कविता त्या मुक्त छंदात होत्या, म्हणजे त्याच्यात यमक प्रास वगैरे काही फार असेल असं नाही, पण मी ते मराठी करताना ते सांभाळायचा प्रयत्न केला. पण मग ते कवितेचं भाषांतर करणं थोडं अवघड असतं, कारण शब्द पण तुम्हाला ते तितके चांगले सुचायला लागतात वगैरे. व्यात्मक पण हवंय त्याला, तो
तो पण आला पाहिजे तसा जसा. आणि शब्दबंबाळ होऊन चालत नाही ना. एखादं वाक्य तुम्ही ट्रान्सलेट करताना त्या 4च्या जागी 8 शब्द आले, ते थोडस खुलासा करायला लागला किंवा हे तर चालू शकतात, पण कवितेमध्ये तसं नाही ना चालू शकत. मग ते गद्यच झालं, पद्य कशाला. बरोबर. म्हणून हे कवितेचं थोडस अवघड असतं, पण मजा आली मला. आणि मंजिरी, तू उपशीर्षक म्हणजे सबटायटल्स पण करतेस ना? म्हणजे करायला आवडेल मला, पण मी अजून त्यात तशी तितकी शिरली नाहीये. म्हणजे माहिती नाही की ते काय, कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असतं किंवा ती कामं कशी मिळतात मला माहिती नाही, पण मला वाटतंय की मी ते करू शकेन. पण एक काम मी केलंय आणि ते थोडंसं उलट केलंय की मराठीचं इंग्लिश सबटायटल्स. अरे वा, बरं. कारण मला एक हे मी मान्य करते की मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये मी जितकी सहज आहे किंवा त्याची माझी शब्दसंपदा, व्होकॅब्युलरी जितकी आहे ना, त्या मनाने इंग्लिशची जरा कमी आहे. काही म्हटलं तरी मी अगदी प्रांजळपणे कबूल करते. तर म्हणून इंग्लिश ट्रान्सलेशन करताना मला असं वाटतं, लोक म्हणतात नाही छान झालंय, पण मला असं वाटतं की तितका न्याय मी देऊ शकते की नाही मला माहित नाही. पण हे खूप छान झालंय. पुन्हा एकदा कवितेचं सायबर काढते की माझी एक मैत्रीण आहे शांभवी बोधे म्हणून, अतिशय सुंदर कविता करते, खूप वेगळ्याच असतात तिच्या कविता. तर तिची एक तफावत नावाची कविता आहे. तर कवितेचा गाभा असा आहे की 2 गर्भार असलेल्या बायका, प्रेग्नंट असलेल्या 2 बायका, एक शहरातली आणि एक रानात. तर त्यांचं पूर्ण ते गरोदरपण, त्यांचं बाळणपण, त्याच्यातली तफावत तिने त्या कवितेत दाखवली. अरे बापरे, वेगळाच विषय. खूप सुंदर आहे. हो. आणि मग ही मला आवडायचीच कविता, आणि नंतर मग त्या कवितेवर ना एक शॉर्ट फिल्म झाली. ओके. आणि मग ती तिला त्या पुरस्कारांना वगैरे पाठवायची होती. मग त्याला सबटायटल्स पाहिजे. तर कोणीतरी केली होती, पण मग ते कसं की गद्य, म्हणजे आपण आता फिल्म्स बघताना पण बघतो की नाही की गाणं जरी असलं तरी त्याची ती सबटायटल्स बऱ्याच वेळेला गद्यच असतात, त्याचा फक्त अर्थच बऱ्यापैकी लिहिलेला असतो अनेक वेळा. तर तसं केलं होतं, पण तिला ते काही पसंत पडत नाही. तर ती मला म्हणाली की म्हणे तुम्ही द्याल का करून मला. तर म्हटलं बघते बाई कसं जमतंय ते, कारण एकतर कवितेचं करायचं, आणि म्हटलं मला ते कवितेचं गद्यात करायला नाही आवडणार. कवितेचं मी ते कवितेतच करीन, पण इंग्लिश कवितेचं माझं तितकं वाचन नाहीये. हिंदी गाणी किंवा उर्दू गझल किंवा मराठी कविता हे जितकं मी वाचते ना, तितकं इंग्लिश रोज भरपूर वाचले, पण इंग्लिश कवितेचा माझा तेवढा अभ्यास नाही किंवा इंग्लिश कविता मी तेवढी वाचलेली नाही. म्हणून मी म्हंटल की मी प्रयत्न करते, ते तुला आवडलं तर तू बघ. पण ते छान झालंय. मी तुला ना ते थोडस वाचून दाखवू का? हो, दाखव ना. म्हणजे ती कविता बघ अशी आहे की तशी पाडसा हरिणी अन वासराला गाय, तशी लेकरांच्या साठी असे मायेची ती माय. अशी माय होण्यासाठी होत्या 2 सज्ज नारी, परी दोघींच्या मधून मोठी तफावत भारी. एक सधन घराची, एक पाखरू वनाची, एक नाजूक तनाची, एक निब्बर मनाची. तिला लागता डोहाळे सुरू कौतुक सोहळे, तिला लागता डोहाळे काही रानवट ताळे. अशी ही कविता. आणि मग मी म्हंटल की बघू आपल्याला येतंय का करता कवितेच्या ह्याच्यामध्ये. तर ते बऱ्यापैकी झालंय. A doe loves her fawn and a cow her calf likewise. Any mother dotes on her child, human or otherwise. There were 2 women, each on the verge of being a mother, but a world of difference separated one from the other. She was rich, the other dwelt in wilderness of a kind. She was a delicate darling, the other had a seasoned mind. Oh, nice. Her news of pregnancy resulted in celebrations. The other's was received with practical calculations.
अशी ती शेवटी हे केली. आणि मग त्याचं शेवट असा आहे त्या कवितेचा की जणू ही एक कलमी जपल्या तरूचे फळ, अन ती एक जंगली काटे कुटेरी बाभळ, जरी तफावत त्यांची मना खटकून जाय, तरी दोघी झाल्या अखेरीला सारखीच माय. आणि शेवटी मातृत्व हे बाकी कशावर अवलंबून नसतं. तर मग त्याचं शेवटी असं केलंय की लाईक अ फ्रूट ऑफ अ चेरिश्ड grafted tree was her child, the others like a self-protecting shrub, thorny and wild. Though the disparity between the two is quite disconcerting, ultimately both became mothers, proud, caring and doting. क्या बात, खूप छान झाली. तर हे मजा आली करताना. तर त्यामुळे सबटायटलचाही बहुतेक येते मला करता. म्हणजे काय, नक्कीच प्रश्नच नाही. आणि चरपट मंजिरी हा तुझा कार्यक्रम प्रसिद्ध आहे, मग ते करायचं तू कसं ठरवलंस? म्हणजे भाषांविषयी आवड आहे म्हणूनच का, निवेदन भाषा सगळं मिक्स? मिक्सच आहे त्याच्यात. आणि गंमत म्हणजे हे मी ठरवलं नाही, मी निवेदन सुरू केलं आणि मग निवेदन म्हणजे आवडतही होतं लोकांना, मलाही खूप मजा येत होती करायला, खूप म्हणजे खूपच. आणि मला नशिबाने खूप प्रकारच्या कार्यक्रमांचं आणि सगळे उत्तमोत्तम कलाकार भारतातले, विशेषतः शास्त्रीय संगीत नृत्यातले, त्या सगळ्यांच्या बरोबर मला निवेदन करण्याची संधी मिळाली. खूपच तो काळ मी म्हणजे भारावल्यासारखा होता. पण मग काही चाहते असं मला सारखे सांगायचे की तू निवेदन अगदी उत्तम करतेस, पण निवेदक हा नाही म्हटलं तरी दुय्यम असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये. तर तुझ्यात इतर जे काय बाकीचं आहे ते पण लोकांच्या समोर यायला पाहिजे, तर तू तुझं स्वतःच असं काहीतरी सुरू कर. ओके. तर म्हटलं म्हणजे काय करायचं, असं काही माझ्या डोक्यात येत नव्हतं. पण मग काही नाही, एक दिवस अशीच बसले आणि मग म्हटलं बघू. आणि मग जे लिहित गेले ते एकाकी सगळं लिहून झालं. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, असं तो पूर्ण फ्लो सगळा हे झाला. आणि मग असाच घाबरत केला पहिला कार्यक्रम. तोपर्यंत निवेदिका म्हणून बऱ्यापैकी नाव पण झालं होतं आणि लोकांना तेवढी खात्री होती की करेल तर काहीतरी बरं करेल, म्हणजे अगदीच हे टुकार असणार नाही. तर त्यामुळे मग चरपट मंजिरीला पण छान प्रतिसाद मिळत गेला मला. आणि मग एकपात्री असल्यामुळे तर काय मजाच होती ना, कोणावरच अवलंबून नाही. मस्त आपण आपल्या मनाचे राजे. मग मला इतकं ते आवडायला लागलं. आणि अर्थात त्याच्यात आता 2000 सालापासून मी तो सुरू केला, म्हणजे आता 20 वर्ष झाली त्याला. अर्थातच बदलत गेला तो काळानुरूप पुष्कळसा. पण मग त्याच्यामध्ये थोडं संगीत, शेरोशायरी, काही अनुभव, थोडंसं एक आपलं तत्वज्ञान, आपण काही विचार केलेला असतो, असं सगळंच आहे त्याच्यामध्ये. फॅन्टास्टिक. पुन्हा म्हणजे भाषा येत आहेत म्हणून एखादी व्यक्ती काय काय करू शकते, तर चरपट मंजिरीमध्ये तेच, म्हणजे भाषेचा आविष्कार वेगळा प्रकारे असं म्हणता येईल आपल्याला. कारण तुम्ही काहीही जेव्हा सादर करताना तेव्हा त्याचं माध्यम भाषाच असते की नाही. तुला ना तू पण भाषेतलीच आहेस म्हणून तुला मी मला एकदम आठवलं मंगेश पाडगावकरांचं एक वाक्य, ते अक्षरशः कोरलं गेलंय माझ्या मेंदूत. ही त्यांची एक मुलाखत मी ऐकली होती. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की इतर कुठलेही कलाकार, म्हणजे गायक, वादक, नर्तक, शिल्पकार, चित्रकार, ह्या सगळ्या कलाकारांपेक्षा लेखक, कवी किंवा वक्ता यांचं काम अधिक अवघड असतं. तर ते वाक्य मी ऐकलं तेव्हा मला वाटलं की जरा आढळेचा वाटते ना की बाकीच्यांचं तर काय सोपं, आमचंच म्हणजे किती अवघड असं. आणि ते स्वतः कवी आहे. पण त्यांनी जेव्हा त्याचं स्पष्टीकरण दिलं ना तेव्हा ते 100% पटलं. ते म्हणाले की इतर कुठलाही जो कलाकार असतो, उदाहरणार्थ गायक, त्याचं व्यक्त व्हायचं किंवा आविष्कार करण्याचं माध्यम असतं, तिथपासूनच सामान्य मनुष्याचं कुतूहल सुरू. म्हणजे गायकाचं माध्यम काय आहे तर सूर आहे. त्याच्याशी सामान्य माणसाचा परिचय तेवढा नसतो आणि त्याला स्वतःला तर गाता येतच नसतं, म्हणजे बहुतेकांना. तर त्यामुळे एखादा गायक आला, स्टेजवर बसला, त्यांनी पहिला सा लावला,
भले तो फार सुरात नसेल, भले तो फार उत्तम गात नसेल, पण लोक एवढी वाहवा करतात, कारण तेवढं पण त्यांना येत नसतं की नाही, की तो स्टेजवर बसून गातोय बाबा, सारेगमपधनिसा गातोय, आपल्याला कुठे येतंय, बरोबर. त्यामुळे तो ग्रेटच असला पाहिजे. हा. हा, तसंच इतर कलांचं आहे सगळ्या. हो. पण लेखक, कवी किंवा वक्ता यांचं आविष्काराचं माध्यम काय आहे? भाषा, हो. शब्द, हो. की जे सामान्य माणसाला मुळीच नवीन नाहीये. बरोबर आहे. हो की नाही? उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक माणूस ज्याला बोलता येतं तो बोलतच असतो, भाषेशी अखंडतेचा संबंध येत असतो, त्याला त्या माध्यमात काहीही नाविन्य नाहीये. बरोबर. म्हणजे तिथपासून त्याचं कौतुक, कुतूहल सुरू नाही होत. मग ह्या लेखक, कवी, वक्ता किंवा जे शब्दांवर किंवा शब्दांच्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, किंवा आपण सुद्धा भाषांतरकार सुद्धा, हो. त्यांना ते माध्यम पुन्हा अतिपरिचयात अवज्ञा, मगाशी मी जे सुभाषित सांगितलं तसंच आहे, की त्या माध्यमाची अतिपरिचयात अवज्ञा झालेली आहे. त्या भाषेचं महत्व काही एवढं कुणाला वाटतच नाही ना. तर जे सगळ्यांच्या अतिपरिचयाचं आहे, त्यातून ह्या मंडळींना असं काहीतरी निर्माण करायचं असतं की जे लोकांना आकर्षून घेईल. करेक्ट. किती बरोबर आहे ना हे? म्हणजे मला त्या दिवशी असं उजाडल्यासारखं झालं की अरे हो, नाही, हे खरंच अगदी बरोबर आहे. आणि म्हणून हे आता तू जे म्हणालीस ना की भाषेचं हे जे आहे, भाषा क्षेत्रामध्ये जे आपण काम करतो ते जास्त आव्हानात्मक आहे. आव्हान. आणि मला आता तू भाषेच्या कार्यशाळा पण घेतेस, भाषा शिकवण्याच्या, बरोबर. तो अजून एक आस्पेक्ट आहे, भाषा तुला येते त्याच्यात तू हे पण करतेस. मग तो अनुभव कसा आहे? कारण स्वतः शिकणं वेगळं आणि शिकवणं वेगळं. बरोबर आहे. पण मला मुळातच ती एक अशी खूप उर्मी आहे की प्रत्येकाने शुद्ध भाषा, शुद्ध म्हणण्यापेक्षा अचूक बोललं पाहिजे, तुझं कमीत कमी झाल्या पाहिजे बोलताना. म्हणजे शब्दांची निवडही बरोबर पाहिजे आणि निवडलेल्या शब्दाचा उच्चारही बरोबर पाहिजे. या दोन्ही अटी आहेत. लिखित शब्दामध्ये कसं असतं की फक्त योग्य शब्दाची निवड, हा, पण जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेला त्या निवडलेल्या शब्दाचा योग्य उच्चार हाही तितकाच गरजेचा आहे. तर म्हणून आता हिंदी, उर्दू लोकांना, निवेदकांना काय किंवा कोणालाही भाषण करणाऱ्याला आपल्या बोलण्यामध्ये, भाषणामध्ये शेरोशायरी वापरायला भयंकर आवडतं, हो की नाही? अरे पण त्याचा लहजा नसेल तुम्हाला, तुम्ही जिंदगी वगैरे म्हणत असाल, महको तो ऐसे महको वगैरे असं बोलत असाल, तर मग तुम्ही नका सादर करू शेरोशायरी. म्हणजे नीट शिकून घ्या. ऍब्सोल्युटली. कारण ते जिंदगी नाहीये, ते जिंदगी पण नाहीये, ते जिंदगी आहे. तो जचा उच्चार मराठी जचा वेगळा आहे, उर्दू जचा वेगळा आहे. हे बारकावे मी शिकवतो. बरं. मग माझ्या कार्यशाळेत शिकवतेस का कसं? हा, तुझ्याकडे जो शिकणारा वर्ग आहे तर ते निवेदक आहेत का इतर? नाही. निवेदनाच्या वेगळ्या कार्यशाळा घेतेच मी, पण मराठीच्या सुद्धा घेते, की ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांच्या सुद्धा घेते. कारण कुठे ना मराठीच्या पोटात शिरून तेवढा अभ्यासच केलेला नसतो. तर म्हणून मराठीची घेते, अभिवाचनाची घेते कार्यशाळा, हिंदी उर्दूचं तर घेतेच, आणि निवेदनाच्या. आणि छान आता ह्याच आठवड्यात आता गुरुवार, शुक्रवार, शनिवार निवेदनाची घेते मी कार्यशाळा. पण निवेदनासाठी सुद्धा तुम्हाला हे सगळं लागतच ना. मी मगाशी म्हटलं तसं की या सगळ्यासाठी भाषा हेच माध्यम आहे, आणि ते तुमचं इतकं घासून पुसून लख्ख पाहिजे, तरच त्याचा प्रकाश पडेल. मगाशी म्हटलं तसं, नाही तर मग नुसते शब्द, काय शब्दापुढे शब्द ठेवून कोणी बोलू शकत नाही, त्याच्यात काही फारसं काही नाही, सुद्धा मजा येत नाही. कारण म्हणजे भाषा समृद्ध नसेल किंवा उच्चार चांगले नसतील, अगदी मजा येत नाही. खरंच. स्वतंत्र लेखन सुद्धा तू केलं आहेस का? हो, स्वतंत्र लेखन केलंय. उन्मेष मंजिरी हे माझं पहिलं पुस्तक. विविध मासिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये मी जे लिखाण करत होते त्याचं संकलन,
आणि नंतर 2013 मध्ये मला वाटतं माझं अनुनाद नावाचं पण पुस्तक, तेही असंच काही काही जे असं सुचत गेलं ते लिहित गेले होते. काही प्रवास करायला मला म्हणजे खूपच आवडतो आणि मग त्याची वर्णनं, काही प्रवासातले काही किस्से, अशी प्रवास वर्णनं पण त्याच्यामध्ये आहेत. असे ते एक दिवाळी अंकासारखं पुस्तक आहे ते. खरं त्याच्यात बरंच काय काय आहे, अनुनाद नावाचं. आणि आता दुसरी एक बातमी इथेच पहिल्यांदा मी ती जाहीर करते की लवकरच ते स्टोरीटेल ऍप वर येते, ऑडिओ बुक. हा ते पण येते. तुझ्याकडून स्वतंत्र लेखन होईल भविष्यात अशी आशा करते. हो, भाषा तोडीने. हो, भाषांतराच्या. हो. आता हा प्रश्न मी सगळ्यांनाच विचारते की भाषा व्यवसायात तू आहेस, आपण सगळेच काम करतो, तर या क्षेत्रात म्हणजे भाषा क्षेत्रातली एक गोष्ट बदलायची असेल तर ती तू कोणती बदलशील? अरे बापरे, अवघड प्रश्न आहे. आता एक तर काय आहे की मी माझा हा काही मुख्य व्यवसाय नाहीये भाषांतर हा. तर म्हणून मी बाय चॉईस करते की मी टेक्निकल भाषांतर अजिबात करते. फक्त आणि फक्त ललित साहित्यच मी भाषांतरित करते, कारण माझ्या आनंदाचा विषय आहे म्हणून. आणि मला हेही माहितीये की टेक्निकल ट्रान्सलेशनच्या मानाने या पुस्तकांच्या ट्रान्सलेशनला खूप कमी पैसे मिळतात. पण तरी सुद्धा मी ते करते कारण मला ते आवडतं करायला. तर आता बदलायची असेल एखादी गोष्ट, तर मला असं वाटतं की भाषांतरकार किंवा अनुवादकांना जरा तेवढी प्रतिष्ठा आहे की नाही समाजात मला माहिती नाही खरं म्हणजे. तर मला वाटतं की ते काम खरं म्हणजे खूप अवघड आहे. मूळ आपल्याच विचारांना आपल्याच भाषेतलं शब्दरूप देणं हे म्हणजे अवघड आहेच. ती तुमची सृजनशीलता तिथे पाहिजेच, पण दुसऱ्याने लिहिलेलं वेगळ्या भाषेतलं ते वेगळ्या आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्याला येत असलेल्या भाषेमध्ये जेव्हा आपण भाषांतरित करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या थोडस मनात शिरून त्याची विचार प्रक्रिया जाणून घेऊन मग ते आपल्याला करावं लागतं. म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुला सांगते की मी मध्ये एक पुस्तक केलं ट्रान्सलेट, तर त्याच्यामध्ये जगभरातल्या मराठी लोकांच्याकडनं लेख मागवले होते. मराठीच पुस्तक, पण काही लेख इंग्लिशमध्ये आले. तर त्याचं मी भाषांतर केलं. टकीला टकाटक नावाचं ते पुस्तक आहे, मस्त आहे त्याच्यातले लेख. आता ते करताना एका अमेरिकेतच जन्मलेल्या मुलाने, किती तो 12-13 वर्षाचा मुलगा असेल, तर त्यांनी एक लेख पाठवला होता. तो अर्थातच इंग्लिशमध्ये होता. तर त्या म्हणजे भारतीय परंपरा किंवा अशा पद्धतीचा तो होता. तर त्याच्यात एक असं वाक्य होतं की इन इंडियन वेडिंग्स दे थ्रो राईस. आता आपण त्याला अक्षता म्हणतो, पण त्या मुलाला ते माहिती नाही, म्हणून त्याचं भाषांतर करताना मी अक्षता म्हटलं नाही तिथे. की भारतीय लग्नामध्ये नवरा नवरीवर तांदूळ फेकतात. कारण मला त्या मुलाची, त्याला तो अक्षता शब्द माहिती नसणार आहे. तर म्हणून त्याची विचार प्रक्रिया काय आहे, त्याची व्होकॅब्युलरी केवढी असेल. ओके. कारण आपल्याकडे बघ वर्षानुवर्ष, आता हल्ली थोडा बदल झालाय, पण हिंदी सिनेमे किंवा मराठी सिनेमे आपण पहिल्यापासून जे बघत आलो, त्याच्या छोट्या छोट्या मुलांच्या तोंडी किती जडजड वाक्य घालतात. म्हणजे हसायला येतं की अरे काय या मुलाला काय ते उच्चारता पण येत नाही, त्याला तो विचार तरी कळतोय का. तर हे फार गरजेचं आहे की तुम्ही भाषांतर करताना त्या लेखाची पार्श्वभूमी ग्रामीण आहे का शहरी आहे, किंवा त्यातली जी पात्र आहेत त्यांचं शिक्षण, त्यांच्यावरचे संस्कार काय आहे, त्याप्रमाणे तुम्हाला आपल्या भाषेची निवड करावी लागते. आणि त्यासाठी ही निवड करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर असावं लागतं ना. काहीतरी तुमच्याकडे खूप असेल तरच त्याच्यातनं निवड करण्याचा माज आपण करू शकतो. माझ्याकडे जर का 2च साड्या असतील तर मला प्रश्नच पडणार नाही की मी आज कुठली साडी नेसू. जेव्हा माझ्याकडे 50 साड्या आहेत
तेव्हा मी चला आज ही नेसायची का, नको की नको, आज आपण ही नेसू, पण अशा प्रसंगाला ही साजायची. तसं जेव्हा तुमच्याकडे शब्द संपदा ही भरपूर असेल तर त्याचे स्तर असतात की नाही, त्याप्रमाणे तो शब्द त्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणजे आता थोडीशी उदाहरणं देऊ का जरा मी हो, भाषांतरासाठी. म्हणजे नुसत्या शब्दाला प्रतिशब्द न देता ते आपल्याच भाषेतलं वाटलं पाहिजे. तू पण भाषांतरकार आहेस, त्यामुळे तुला हे नक्की माहिती आहे की जेव्हा भाषांतरित साहित्य आपण वाचत असतो ते यशस्वी झालं असं आपण कधी म्हणतो, तर वाचताना ते भाषांतरित आहे याचा विसर जेव्हा पडतो आणि ते ह्याच भाषेत लिहिलेलं आहे बरोबर असं जेव्हा वाटतं तेव्हा ते भाषांतर यशस्वी झालं असं म्हणायला पाहिजे, नाही का? पण नाहीतर मग ते सारखं उपर काहीतरी असं दत्तक वाटत राहतं, ह्या मातीतलं किंवा ह्याच्यातलं ते वाटत नाही. तर उदाहरणार्थ, आणि म्हणून त्याच्यासाठी जे आपले खास एक मराठीतलं हे असतात ना, वाक्प्रचार म्हणा किंवा म्हणी असतात किंवा वापरात असलेले शब्द असतात, ते जर का आपण वापरले अगदी त्याचं डिक्शनरी मिनिंग न घेता त्या शब्दाचं, तर ते जास्ती आपल्याला वाचकाच्या ते जवळचं वाटेल. म्हणजे उदाहरणार्थ तुला आता मगाशी थोडं मागे जाऊन सांगते, शेर जेव्हा मी हे करत होते ना, शेरांचं भाषांतर करताना एक शेर असा होता की देखा जो हुस्ने यार तबीयत मचल गई, देखा जो हुस्ने यार तबीयत मचल गई, आंखों का था कुसूर छुरी दिल पे चल. आता ह्याचं मराठी कसं केलंय बघ. घायाळ झालो मी जेव्हा ती सुंदरी दिसली, घायाळ झालो मी जेव्हा ती सुंदरी दिसली, चूक होती डोळ्यांची, चूक होती डोळ्यांची, मात्र कट्यार काळजात घुसली. छुरी दिल पे चल. मस्त. तर सुरी काळजात घुसकली किंवा सुरी हृदयात टोचली किंवा ह्याच्यापेक्षा कट्यार काळजात घुसली, ह्याच्याशी मराठी माणसाचं इतकं घट्ट नातं आहे की ते लगेच आपलंसं वाटतं. आणि हे मी म्हंटल मगाशी की आता कट्यार, काळीज, घुसणं हे सगळे शब्द काही नवीन नाही आहेत लोकांना, पण ते कशा संदर्भात ते वापरले आणि त्याचा तो एक संयोग कसा केला की जे मराठी माणसाची अगदी मर्मबंधातली ठेव आहे. तर हे करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे आपण फक्त ललित साहित्यातच करू शकतो. तुम्ही टेक्निकल ट्रान्सलेशन करताना हे असलं काहीतरी करत बसला तर फाटून देईल तुम्हाला. पण म्हणून मला हे करायला आवडतं, ललित हे करायला आवडतं. जो ललित साहित्यात रमतो त्याला टेक्निकल ट्रान्सलेशन नक्कीच आवडणार नाही आवडत. पण मला येणारही नाही बहुतेक करता, कारण मग ते सगळे बरोबर ते येते. कारण तिथे कसं आहे, त्याला बरोबर शब्दाला प्रतिशब्दच पाहिजे. त्याच्या काय तुम्ही नुसती वर्णन करून चालत नाही, एक्झॅक्टली तोच शब्द पाहिजे. तुला येईल पण तू रमणार नाही मे बी. आणि मी म्हंटल तसं की तो काही माझा मेन प्रोफेशन, माझा तो मुख्य व्यवसाय नाही, त्यामुळे मी त्याच्यात शिरणारही नाही. आता समजा इंग्लिशमध्ये हे असेल की बडीज असं संबोधन असेल, लेट्स गो बडीज. ओके. तर ते फ्रेंड्स नाहीये, ते बडीज आहे. तर त्याचं भाषांतर चला मित्रांनो असं होऊ शकतच, चला दोस्तांनो असंही होऊ शकतं. पण मला काय वाटतं की बडीजचा जो एक जवळीक आहे ती कशात येईल, तर चला गड्यांनो. बरोबर. गड्यांनो हा जो एक बोली, आता हा तुम्हाला डिक्शनरीमध्ये सापडणार नाही कदाचित शब्द, पण मग हा बोलीतला किंवा जो पटकन जवळचा वाटेल, गड्यांनो चला जाऊया, हा गड्यांनो हा शब्द अगदी जवळचा वाटतो त्याच्यासाठी.
नक्कीच. आणि ऍट डे ब्रेक किंवा त्या डे ब्रेक साठी हं. दिवस उगवताना किंवा पहाट होताना हे आहेतच शब्द. हो. पण अगदी खास मराठीतले कुठले आहेत? तांबडं फुटणं हं. बरोबर. किंवा फटफटणं. हं. हे एकदम चपखल त्याचं भाषण. हा, म्हणजे काय होतं की ते एकदम भिडतं काळजाला माणसाच्या. नाहीतर आता पहाट होताना हे भाषांतर चुकीचं आहे का? मुळीच नाही, नाही. हं. अगदी योग्य आहे ते. पण हे जे लगेच मराठी माणसाला आपलं वाटतं आणि म्हणून मी म्हटलं की हे वाचताना हं. असं वाटेल की अरे हे मराठीतच लिहिले. हं. तसं नेहमी मला वाटतं की डाऊट आणि सस्पिशन हं, हं. ह्याची भाषांतर करताना सुद्धा मध्ये म्हणजे अगदी न्यूजपेपर्स मध्ये सुद्धा मी गल्लत झालेली पाहिली आहे त्याची, की बरोबर. डाऊट ला संशय असं करतात त्याचं. तर डाऊट म्हणजे संशय नाही, डाऊट म्हणजे शंका हं. आणि सस्पिशन म्हणजे संशय. बरोबर. त्या दोन्हीच्या डिग्रीमध्ये फरक आहे, शंका आणि संशय. तर म्हणून हा पण एक भाषेचा अभ्यास फार गरजेचा आहे. आम्ही माझ्या वर्कशॉप्स मध्ये शिकवते की डिक्शनरी मिनिंग तुम्हाला ते समानार्थी शब्द दाखवेल, पण त्याच्या अर्थाच्या छटा वेगळ्या आहेत आणि कुठल्या संदर्भामध्ये कुठला शब्द वापरायचा हे डिस्क्रिप्शन ही निवड ही तुम्हाला करता आली पाहिजे. तसंच दुसरं एक आहे की चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक, त्या दोन्हीला बालिश म्हणून नाही चालणार. चाइल्डिश म्हणजे बालिश, पण चाइल्ड लाईक म्हणजे आपण ह्याला कसं म्हणतो की चाइल्ड लाईक इनोसेन्स. मग ती बालिश निरागसता असं नाही आपण म्हणणार, कारण बालिश हे थोडं निगेटिव्ह अर्थाने आपण वापरतो. काय बालिशपणा चालला, चाइल्डिश. इंग्लिशमध्ये पण तो तसाच वापरतात. मग चाइल्ड लाईकला काय म्हणायचं? बालसुलभ. वा, बरोबर. म्हणजे तो करेक्ट आला. हं. आपण म्हणजे मराठीत आता पूर्वीच्या ज्या रोमॅन्टिक कादंबऱ्या वाचल्यात लोकांनी, त्याच्यामध्ये की तिच्या गालांवर तारुण्य सुलभ लज्जा उत्पन्न झाली, म्हणजे त्याला शोभेशी असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. तर बालिश आणि बालसुलभ, चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक ह्याच्यामध्ये गल्लत करता कामा. तर ही दिस इज द थिन लाईन, आणि ती जर का तुम्हाला बरोबर सापडली तर मग इकडचं इकडे तिकडचं तिकडे जात नाही, आणि मग ते भाषांतर त्या मूळ भाषेतलंच आहे असं वाटतं. तर म्हणून आता तुझ्या प्रश्नाकडे येते मी की काय बदलावं असं वाटतं. तर विशेषतः मी ललित साहित्याबद्दल बोलीन, कारण मला बाकीच्या ह्याचा अनुभव नाही म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. पण ललित साहित्यासाठी याचं महत्व लक्षात घेऊन प्रकाशकांनी अनुवादकांचं मानधन थोडस वाढवावं असं मला वाटतं, कारण ते खूप एक लॉंग टर्म प्रोसेस आहे. 300-350 पानांचं पुस्तक हे करायला, भाषांतरित करायला वेळ लागतो आणि ते सुसूत्रता लागते त्याच्यामध्ये, पण ते पैसे कमी असतात. पण पुन्हा मी म्हटलं तसं की आनंदाचा भाग आहे तो म्हणून मी ते करते. आणि दुसरं म्हणजे राज्य पातळीवर म्हणा किंवा इव्हन केंद्र पातळीवर सुद्धा इतर ह्याला पुरस्कार खूप असतात, पण अनुवादकाला पुरस्कारांचं प्रमाण खूप कमी आहे. एखादा कुठेतरी काही संस्थांचा असतो. तर आणि प्रकाशकांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असा एक क्लॉज असतो की मूळ लेखकांनी परवानगी दिली तरच अनुवादकाचं नाव मुख्य म्हणजे कव्हर पेजवर छापलं जाईल. बरं. तर हे गरजेचं नाहीये, मला नाही वाटत असं. म्हणजे हे माझा विरोधच आहे याला, की ते पुस्तक आता जे वाचकांच्या हातात जाणार आहे ते त्या मूळ लेखकाचं म्हणून नाही जाणार आहे किंवा त्याची भाषा नाही पोहोचणार आहे त्यांच्यापर्यंत, ते अनुवादकाचं काम पोहोचणार आहे. तर म्हणून ठीक आहे, मूळ लेखकापेक्षा अनुवादकाचं महत्व जरा कमी असेल, पण म्हणून त्याला अनुलेखाने मारायचं नाही, आज कुठेतरी त्याचं नाव घालायचं असं नाही करायचं. तर त्यालाही तेवढा मान, तेवढं आदर, तेवढा रिस्पेक्ट
हा मिळाला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि हे प्रकाशक आपली मुलाखत ऐकतील आणि नक्कीच त्याच्यावर विचार I hope so. I hope so. मंजिरी, धन्यवाद. तू आमच्या शोवर येऊन एवढी छान आम्हाला माहिती दिलीस आणि मार्गदर्शनही केलंस, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण शेवट एखाद्या ह्यानी करूया का? कारण मी मगाशी ट्रान्सलेशन करताना गाण्यांचं ट्रान्सलेशन बद्दल पण आपण बोललो. आपण शब्दमोहिनी कार्यक्रम पण ते कल्पना उचलून धरलीस आणि तो आपण केला होता. तर ती सुद्धा एक फार गंमत आहे की शेरांचं भाषांतर मी केल्यानंतर त्याचं आशना म्हणून पुस्तक प्रकाशित झालं. सुधीर मोग्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. तेव्हा त्यांनी मला एक सजेशन दिली की हे तू केलंय ते थोडस मुक्तछंद आहे, पण ती गझल तशीच्या तशीच मराठीत करता येते का? त्याच छंदात, त्याच चाली. मग तेही केलं आणि मग नंतर मराठीची काही हिंदी गाणी पण केली, मग बंगालीची उर्दू केली, असं काय काय केलं बरंच. हे जे तू कॉम्बिनेशन करतेस ना भाषांमध्ये, म्हणजे बंगालीचं उर्दू, उर्दूचं हिंदी, हिंदीचं मराठीचं हिंदी, हे मला फार गंमत वाटते त्याची. आणि गंमत म्हणजे बंगाली शिकताना मला जाणवलं की ग्रेट असं मला काय वाटलं, तर अर्थातच ते बंगाली इयत्ता पहिलीचं पुस्तक होतं की नाही आम्हाला पहिल्या वर्षाला. बरोबर. तर इयत्ता पहिलीचं क्रमिक पाठ्यपुस्तक हे टागोरांनी लिहिलेलं आहे. बापरे. बर. येस. अरे बाप, हीच कमाल गोष्ट आहे. आणि त्या म्हणजे एक एक अक्षर शिकवताना ते छोटे छोटे बालगीतासारखे 2 ओळी करून, आणि मग त्याच्या कविता सुद्धा आधी 4-4 शब्दांच्या आलो होय गॅलो होय पासून अगदी शेवटच्या ह्याच्यापर्यंत त्या अशा. तर त्या पहिलीच्या पुस्तकातल्या बंगाली कविता मी मराठीत केल्या ट्रान्सफर. बर. ऐकव ना. ते एक म्हणजे कल्पना विलास बघ कसा आहे हा, की म्हणजे त्या म्हणून बघ तो बंगाली मुलांना, त्या बंगाली लोकांना कलेच्या क्षेत्रात किती असतात बघ बंगाली, पण पहिल्यापासून जर का त्यांना हे असं बाळकडू मिळालं त्या कल्पना, सुंदर कल्पना विलासाचं, तर मग काय पाहिजे. तर ही कविता पहिलीच्या पुस्तकातली बरं का. কতদিন ভাবে ফুল উড়ে যাব কবে, যেথা খুশি সেথা যাব, ভারী মজা হবে। তাই ফুল একদিন মেলি দিল ডানা, প্রজাপতি হলো আরে কি করিবে মানা। म्हणजे आता त्याचं मराठी बघा की किती दिस फुला वाटे उडून या जावे, किती दिस फुला वाटे उडून या जावे, मौजेने मना जोगते मुक्त विहरावे। एके दिनी मग त्याने पंख पसरले, कोठे ना मनाई फुलं पाखरूचे झाले। आणि असं पुढे की मग दीपकाच्या ज्योतीला वाटलं मलाही पंख पाहिजेत, मग तिचा काजवा झाला। तळ्यातल्या पाण्याला वाटलं की मलाही उडता आलं तर काय मजा येईल, मग त्याचा ढग झाला। म्हणजे आता सुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय एक सांगताना की सुंदर आहे, किती सुंदर आहे हे। तू म्हणत होतीस ना बंगाली भाषा किती गोड आहे, फारच गोड आहे, अतिशय गोड आहे। तर म्हणून मी ह्या कविता पण मी मराठीत केल्या आहेत आणि गाणी तर केलीच आहेत, पण मला असं म्हणजे आहेत बरीच काय काय स्वप्न आहेत माझी, बघू आता काय काय त्याच्यातलं पूर्णत्वाला जाईल ते, की हेच ही जी त्यांच्यातली बालगीतं वगैरे आहेत तर ती मराठीमध्ये करून ती थोडीशी लोकांच्या समोर आणणं किंवा मुलांना शिकवणं, अरे वा, हे जर का करता आलं तर ते खूप खूप छान आहे। नक्कीच। अजून काही ऐकवतेस तुझ्या म्हणजे शब्दमोहिनीतलं आपलं ऐकव नाही खरं? शब्दमोहिनीतलं म्हणजे हिंदी किंवा उर्दू गाण्यांचं मराठी, तर रणजिशी साई मी खूप वेळा ऐकवलीय, त्याचं मराठी बऱ्याच वेळा ऐकवलंय। पण आज जाने की जिद ना करो, त्याचं थोडं स्वैर भाषांतर केलंय, अगदी ते शब्दशः नाही केलेलं, ते थोडंसं ऐकवते।
आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो। आए मर जाएंगे हम तो मिट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज़मा खारी जाऊन को, आज़मा खारी जाऊन को, मिलना दृष्टला नको, आज़मा खारी जाऊ नको, रे फुलाची शपथ या क्षणाची शपथ, यास चुरडून जाऊ नको, आज माघारी जाऊ. अरे वा खूपच सुंदर. आणि मग मराठीचं हिंदी करत गेले. ही तू ऐकलीच आहेस. आता शेवट करताना एक त्या 2 ओळी म्हणते आणि आपण शेवट करू, पण या गप्पा अखंड चालत राहतील, त्याला काही अंतच नाहीये. खूप काही सुचत जातं, काही हे होत जातं, पण कुठेतरी थांबायला पाहिजे. तर जी गाणी, ही सुद्धा ना गाणी अशी येत गेली माझ्या डोक्यात की ह्याचं करूया ह्याचं करूया. बहुतेक सगळी भारत आंब्यांची आली, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी, कळा ज्या लावल्या जीवा, जन पळभर म्हणतील हाय हाय वगैरे. पण मग एकदा जे माझ्या डोक्यात गाणं आलं, ते डोक्यात आल्याबरोबर माझी मीच दचकले आणि आजूबाजूला पाहिलं की कुणाला कळलं तर नाही ना की माझ्या मनात कुठलं गाणं आलं. कारण ते होतं माऊलींचं मोगरा फुले. अरे बापरे. ओके. म्हटलं नाही, त्याला नाही हात लावायचा आपण, ते काय आहे कुठच्या कुठे. पण मग म्हटलं नाही, ज्या अर्थी आलंय मनात त्या अर्थी असेल संकेत काहीतरी, करून तर बघूया. तर त्या 2 ओळी फक्त गाऊन आपण निरोप घेऊया. नक्कीच. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुली बेलरिया, फुली बेलरिया. पुन्हा इथे आता विविध भारतीचे आभार, कारण त्याच्यावर बेला की फूल लागतं रात्री 11 ते 11:30. बेला म्हणजे मोगरा, त्यामुळे तो शब्द मनामध्ये अगदी रुजलेला होता. मग तो गाण्यात येताना बेलाचं बेलरिया झालं. फुली बेलरिया, फुली बेलरिया, फूल चुनते चुनते ही चटके हैं कलियां, फूली बेलरिया, फूली बेलरिया, मोगरा फुलला, मोगरा फुलला.